पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जर्नलिझम तुम्ही करायचं अचानक कन्झर्वेशन कडे कसं काय वळणं झालं? मी आणि माझी बायको 2008 साली पहिल्यांदा जंगलात गेलो होतो आणि इट जस्ट हॅपन की ते जंगल ताडोबा होतं आणि जंगलात एंट्री केल्या का एक निळा पक्षी असा उडताना दिसला. अरे च्या म्हटलं हा कुठला पक्षी आहे, आपण कधी बघितलेला नाही. असं आहे की मुळात ना वाघ हा प्राणी जो आहे तो स्वतःच खूप गूढ आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं वाघाबद्दल माहिती आहे, खूप पुस्तकं छापून झालीत, खूप संशोधन झालं आणि ऑन दॅट बेसिस आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं माहिती आहे, पण तसं अजिबात नाही. वाघ हा प्राणीच अत्यंत रहस्यमय आहे. एकतर तो एकटा राहणारा प्राणी आहे आणि माणसापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणारा प्राणी आहे. त्यामुळे आपल्याला जे कळलं आहे त्या प्राण्याबद्दल ते हिमनगाचं फक्त एक टोक आहे असं मी मानतो. आनंद सर, वेलकम टू जंगल एकोस. Thank you. आणि आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही ऑल द वे ताडोबातनं आज इथे वेळ काढून आलेला आहात आणि खूप आपल्या सगळ्यांच्या जवळच्या वाघिणीबद्दल बोलायला आलेला आहातच, प्लस आपल्या सगळ्यांच्या जवळच्या जंगलाबद्दलही आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. सो मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जर्नलिझम तुम्ही करायचं अचानक कन्झर्वेशनकडे कसं काय वळणं झालं? ॲक्च्युली अपघातानेच झालं ते. मी आणि माझी बायको 2008 साली पहिल्यांदा जंगलात गेलो होतो आणि इट जस्ट हॅपन की ते जंगल ताडोबा होतं. आम्ही कधी कुठल्याही जंगलात गेलो नव्हतो. सगळे जातात म्हणून आपणही कुठेतरी फिरायला जायचं म्हणून आम्ही ताडोबाला गेलो होतो. आणि त्यावेळी ताडोबामध्ये एक रेस्ट हाऊस आहे. 2 रेस्ट हाऊस आहेत ॲक्च्युली. एक तलावाच्या बाजूला आहे जे आजही कार्यान्वित आहे, मात्र फक्त ताडोबाच्या किंवा वनविभागाच्या ऑफिशियल्ससाठी ते राहतं. आणि तिथून वर एका छोट्या टेकडीवर एक सुंदर विश्रामगृह त्यावेळी तिथे होतं आणि तिथे टुरिस्टना राहायला परवानगी होती. तिथे मला नेमकं बुकिंग मिळालं होतं. पहिल्यांदा जंगलात गेलेलो मी आणि माझी बायको दोघंच. आणि जंगलात एंट्री केल्या का एक निळा पक्षी असा उडताना दिसला. अरे च्या म्हटलं हा कुठला पक्षी आहे, आपण कधी बघितलेला नाही. आम्हाला त्याचं नाव वगैरे काही माहीत नव्हतं. इंडियन रोलर होता तो. आणि असे सुद्धा पक्षी असतात, अरे बापरे. आणि वाघ वगैरे या सगळ्या गोष्टी ऐकून होतो, पण वाघ काही दिसला नाही ताडोबाच्या त्या ट्रिपला. ताडोबाहून आम्ही पेंचला गेलो दोघंजणं. तिथेही वाघ दिसला नाही. पण पेंचला तर आम्ही पायी चालत फिरलो आणि रानकुत्र्यांचा कळप पाहिला. ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी एकदम वेगळ्या होत्या. पेंचमध्ये आम्हाला एक वनविभागाचा वनविभाग नाही, त्यावेळी मला वाटतं वीज विभागाचं काहीतरी तिथे कॉलनी होती आतमध्ये. आता ती नाही, अजूनही आहे कॉलनी आहे ती, फक्त ती तेवढी ॲक्सेसिबल नाही. राईट. तर तिथल्या एका माणसाला बरोबर घेऊन आम्ही फिरत होतो. तो म्हणाला हॉर्नबिलचं घरटं बघायचं का तुम्हाला? आम्हाला हॉर्नबिलच माहीत नाही. पण म्हटलं काहीतरी पक्षी असणार, घरटं दाखवते बघू. आणि मग तो पक्षी आणि त्याचं घरटं वगैरे सगळं बघून आम्ही एकदम आश्चर्यचकित झालो. वी वर फ्लॅट. आणि मग म्हटलं हे काहीतरी जबरदस्त प्रकरण आहे जंगल, म्हणजे आपण फिरायला पाहिजे. मग आम्ही दरवर्षी किमान एक जंगल पाहावं असं करत राहिलो. पहिली 4 वर्ष काही वाघ दिसला नाही. 4 वर्षानंतर वाघ पहिल्यांदा दिसला. पण तोपर्यंत जंगलाबद्दलची आवड निर्माण झाली होती. वाघ हा बोनस होता, पण जंगल आवडू लागलं. तर ही सगळी त्याची कथा आहे की ज्या मार्गाला कसं लागलं. अर्थात नोकरी म्हणून जर्नलिझम चालू होतंच, ते अगदी आत्तापर्यंत चालू होतं. पण साईड बाय साईड मग असं ठरवलं की वर्षातून किमान 2 जंगलं तरी आपण करायची. असं करत करत मग आता भारतातली बहुसंख्य जंगलं पाहून झालीत. आणि आमच्या दोघांमध्ये आम्ही असंही ठरवलं होतं की परदेश प्रवास जर करायचा तर ते मसाई मारायला करायचं. बाकी कुठे US युरोप वगैरे आम्हाला इंटरेस्ट नव्हता. आणि तसं आम्ही शेवटी 2019ला आम्ही ते करू शकलो, मसाई मारासुद्धा. असा साधारण प्रवास सगळ्या जंगल प्रेमाचा झाला. वा, आय एम ग्लॅड की तुम्ही एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग बोललात तुमच्या नकळतपणे आत्ता, जी मला वाटतं सगळ्या टुरिस्टसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, जे जंगल बघायला किंवा वाघ बघायला येतात. आणि मग 1-2 सफारीजमध्ये वाघ नाही दिसला तर मग परत जंगलाकडे वळत नाहीत. अरे काय वाघ दिसतच नाही म्हणतात, वाघ कुठे दिसेल त्याच जंगलात घेऊन जा म्हणतात. पण तुम्ही 4 वर्ष वाघ न दिसला तरीसुद्धा तुम्ही जंगलं फिरत होतात आणि जंगलाबद्दलची जी गोडी तुम्हाला लागली होती ती एक्सप्लोअर करत होतात. ही खूप महत्त्वाची आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जी मला वाटतं सगळ्यांनाच लक्षात घेतली पाहिजे की
प्रत्येक वेळेला दिसेलच असं नाही, आणि तो दिसला नाही म्हणजे जंगल भकास आहे असं नाही. जंगलात इतरही बऱ्याच गोष्टी असतात ॲप्रिशिएट करण्यासारख्या, बघण्यासारख्या, जंगलातनं शिकण्यासारख्या. सर, ताडोबाला जेव्हापासून कम्युनिकेशन ऑफिसर म्हणून तुम्ही जॉईन झालात तेव्हापासनं ताडोबात तुमचं फिरणं किती होतं? ॲक्च्युली मी गेल्या 3 वर्षांपासून ताडोबा प्रशासनाबरोबर काम करतो आहे कम्युनिकेशन्स ऑफिसर म्हणून. आणि माझं जे काही ताडोबामध्ये या काळामध्ये फिरणं झालं आहे ते कामाच्या निमित्ताने, प्युअरली कामाच्या निमित्ताने झालं आहे. पण मला सांगायला आनंद वाटतो की या फिरण्यामध्ये माझ्याबरोबर कधीतरी कोणीतरी सिनियर ऑफिशियल असतं, कधी कोणी बायोलॉजिस्ट असतं, अगदी आमचे ड्रायव्हर्स वगैरे सुद्धा जे आहेत ते एवढे अनुभवी आहेत की त्या प्रत्येक ट्रिपला त्यांच्याकडून काहीतरी लर्निंग, काहीतरी शिकायला मिळतं. आणि मला त्याच्यात सगळ्यात जास्त आनंद आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. आता आपण वाघाविषयी बोलत होतो, तो वाघ कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतो. मलाही आवडत होता, मलाही त्याचं फॅसिनेशन होतं. परंतु वाघ या स्पेशीबद्दल एक इन टोटॅलिटी माहिती अशी नव्हती. ती माहिती मला या लोकांकडून मिळत राहिली. दुसरा मुद्दा असा की मला विविध कामांमध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हायची संधी मिळाली, जी अदरवाईज मिळाली नसती फक्त टुरिस्ट म्हणून किंवा अगदी अभ्यासक म्हणून सुद्धा. उदाहरणार्थ मी ताडोबामध्ये पेट्रोलिंगमध्ये सुद्धा सहभागी झालेलो आहे, कॅमेरा ट्रॅपच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी सहभागी झालेलो आहे. त्यामुळे मला जिथे जिथे संधी मिळते त्या प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहण्याचा माझा प्रयत्न असतो, कारण मी त्या प्रत्येक संधीकडे शिकण्याची संधी म्हणून बघतो. त्यामुळे ही मागची 3 वर्ष माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची होती. इन जनरल वाईल्ड लाईफबद्दलचं मी काही प्रोफेशनल वाईल्ड लाईफर नाही. माझं कुठलंही त्या बाबतीतलं प्रशिक्षण किंवा शिक्षण झालेलं नाही. पॅशन नक्की आहे, खूप आहे, परंतु तेवढं पुरेसं नसतं. काही गोष्टी तुम्हाला ऑन जॉब शिकाव्या लागतात. ते शिकण्याची संधी मला या माझ्या ताडोबामधल्या जे काही मी काम करतो कम्युनिकेशन ऑफिसर म्हणून, त्या कामाने मला मिळवून दिली असं मला वाटतं. तुम्ही आता म्हणालात पेट्रोलिंग केलं, कॅमेरा ट्रॅपिंग केलं, अशा वेळेला काही इंटरेस्टिंग एन्काउंटर्स झाले? एक गमतीदार किस्सा मी सांगू शकतो. त्यावेळी रोमा नावाची एक वाघीण होती आणि तिला पिल्लं झाली होती. तर मध्ये वॉशरूम ब्रेक करता एक गेट आहे बनवलेला, खातोडा गेट म्हणतात. तर त्या ठिकाणी मी आणि RFO गप्पा मारत उभे होतो आणि त्यांची टीम यायची होती. मग आम्ही सगळे एकत्र पेट्रोलिंगला जाणार असं एक साधारण ठरलेलं होतं. हां, करेक्ट. आणि त्या गेटवर आम्ही गप्पा मारत असताना अचानक त्यांची टीम आली, त्या RFO मॅडमची, आणि त्यांनी सांगितलं की या वाघिणीने नुकतीच एक शिकार केलेली आहे आणि आता ती पिल्लांना घेऊन पाणवठ्यावर येते. त्या गेटच्या जवळच तो पाणवठा आहे. आणि आम्ही गेटवर उभे राहिलो. आम्ही पाहिलं ती तळणीबाण वाघीण छानपैकी तिच्या मागे 3 पिल्लं छोटी छोटी ते पाण्यावर आले आणि लगेचच डिसिजन झाला की आता किलजवळ कोणी नसेल. सो STPF स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स नावाचा जो फोर्स आहे, त्यांचं मुख्य काम हे असतं की टायगरने जर कुठे किल केलं, विशेषतः गावाच्या आसपास, तर ते किल जाऊन तपासणं, त्याच्यावर कोणी विष टाकलेलं नाही ना, किंवा पाणवठे तपासणं, त्याच्यात कोणी विष मिसळलेलं नाही ना, जंगलातल्या रानवाटा तपासणं, कोणी सापळा लावलेला नाही ना, किंवा कोणी जंगलतोड करत नाही ना. तर हे सगळं तपासण्याकरता हे STPFचे जवान जे असतात ते दिवस रात्र गस्त घालत असतात. बऱ्याचदा ते पायी चालत असतात छोट्या वाटांवरून. खूप रिस्की काम आहे. तर ती टीम ती सगळी होती आणि मग त्यांच्याबरोबर मी म्हटलं चला मी पण येतो तुमच्याबरोबर. आणि मुख्य रस्त्यापासून आम्ही गाडीने गेलो आणि मुख्य रस्त्यापासून उतरून पायी चालत आतमध्ये गेलो. हार्डली 2-3 मिनटं चालल्यानंतर माझं दिशांचं भान पूर्ण नाहीसं झालं. आम्ही बांबूच्या वनातून चालत होतो आणि मला अजिबात समजत नव्हतं की आपण कुठून आलो आहे आणि कुठे चाललो आहे. आणि मला खूप कौतुक वाटलं त्या लोकांचं की या परिस्थितीत ते कसे काम करत आहेत. मला ऑफकोर्स त्यांनी सांगितलं की सर मागे राहू नका, आमच्या बरोबरीनं चला. आणि मग काही अंतर चालून गेल्यानंतर STPFचे जवान आम्हाला सांगत होते की बघा इथून किल घसरत नेल्याच्या खुणा आहेत, इकडचा बांबू मोडलेला आहे, म्हणजे इथे ती डॅश झाली असावी त्या बांबूला. असं करत करत आम्ही ते शेवटी किल शोधलं. तर त्या एक वाईल्ड गोरचा एक काफ, एक वासरू तिने मारलेलं होतं त्या वाघिणीनं आणि थोडंसं खाल्लंसुद्धा होतं. आणि त्याच्यावर पालापाचोळा टाकून तिने व्यवस्थित झाकून ठेवलेलं होतं, जेणेकरून इतर कुठल्या वाघाला, लेपर्डला किंवा अन्य मांसभक्षी प्राण्यांना त्याचा वास येऊ नये. आणि ते बघून मी एकदम चकित झालो की किती इंटेलिजंट प्राणी आहे हा.
हे फर्स्ट हँड बघणं मला या निमित्ताने शक्य झालं. आणि मग आम्ही अगदी 5-7 मिनटात तिकडचं सगळं त्यांनी जी काही पाहणी करायची होती ती केली आणि आम्ही लगेच येऊन गाडीमध्ये बसलो. परतीच्या वाटेवर जेव्हा गस्त सगळी संपल्यानंतर परतीच्या वाटेवर जेव्हा पुन्हा त्या ठिकाणी जिथे आम्हाला वाघीण आधी दिसली होती त्या ठिकाणी गेलो आणि तिकडच्या कर्मचाऱ्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही गेलात आणि 5 मिनिटांनी ती पुन्हा किलच्या दिशेने रवाना झाली होती. म्हणजे आम्हाला जो 5-7 मिनिटांचं जी विंडो मिळालेली तेवढ्याच वेळेत त्या किलचं ऑब्झर्वेशन करणं आवश्यक होतं आणि ते बरोबर तेवढ्या वेळेत झालं होतं. अदरवाईज आम्ही तिथेच असतो आणि ती पिलांना घेऊन आली असती तर काहीतरी वेगळा प्रसंग ओढावू शकला असता. असा एकदम म्हणजे मी कधी विसरणार नाही हा अनुभव. आणि तो 1 मेचा दिवस होता. जनरली 1 मेला महाराष्ट्र दिनाची आणि कामगार दिनाची सुट्टी असते. सगळे निवांत आपल्या घरी आराम करत असतात, काहीतरी प्लॅन केलेला असतो सुट्टीचा. आणि हे STPFचे जवान त्यावेळी भर उन्हामध्ये मे महिन्याच्या रणरणत्या उन्हामध्ये गस्त घालत होते. सर, तुम्ही आता बोलताना दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा बोलून गेलात की फॉरेस्ट डिपार्टमेंट, STPFचे जवान आणि यांचं सतत पेट्रोलिंग चालू असतं. खूप काय काय काम चालू असतं जंगलामध्ये. एखाद्या वाघिणीने किंवा वाघाने किल केल्यानंतर त्यांचं महत्त्वाचं काम मॉनिटरिंग असतं की तिथे काही विषबाधा होऊ नये. अशी अजून किती इंटरेस्टिंग कामं आणि इम्पॉर्टंट कामं आहेत जी फॉरेस्ट डिपार्टमेंट करत असतं, जे नॉर्मल टुरिस्टपर्यंत कधीच पोहोचत नाही. आणि नॉर्मल टुरिस्टला फक्त नेहमी असं वाटतं की आमच्या सफारी झोन एवढंच फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम आहे किंवा आम्हाला सायटिंग व्यवस्थित होऊ झालं पाहिजे एवढंच फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम आहे, जे जनरली अनफॉर्च्युनेटली बऱ्याच जंगल टुरिस्टना वाटतं, ज्यांना जंगल बघायला किंवा वाघ बघायला. आणि मग नंतर त्यांना जर नाही झालं सायटिंग किंवा काही वेळेला रूल्स आणि रिस्ट्रिक्शन्स असतील तर त्याच्यावर मग बाहेर ओरड होते की आम्हाला हे काय पद्धत आहे, हे का बॅन केलं, ते काय केलं. त्याच्यावरती थोडासा बिलकुल सुयशजी तुम्ही अगदी बरोबर बोललात की बाहेर लोकांना फक्त टुरिझम दिसतं, पण मी सांगू इच्छितो की जंगलाचा विशेषतः टायगर रिझर्वचा 20% हा भाग केवळ टुरिझमसाठी ओपन असतो. 80% भागामध्ये टुरिस्ट जाऊ शकत नाहीत. त्याला ऑब्व्हियसली कारण आहे, कारण तुम्ही प्राण्यांना डिस्टर्ब करणं अपेक्षित नाही. आणि हे टुरिझम जे आहे त्याला आम्ही इको टुरिझम म्हणतो, कारण हे फॉरेस्टच्या कन्झर्वेशनसाठी केलेलं टुरिझम आहे. कुणाला तरी आनंद होतो आहे वाघाला बघून किंवा अन्य प्राण्यांना बघून, त्याच्यासाठी सुरू केलेलं नाही. या टुरिझममधून येणारा पैसा पुन्हा कन्झर्वेशनमध्येच वापरला जातो. आणि प्लस जंगलाच्या आसपास जी गावं असतात, आता ताडोबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 95 गावं आहेत जंगलाच्या पेरिफेरीमध्ये. आणि त्या ज्या लोकल कम्युनिटीज आहेत, जे ग्रामस्थ आहेत, त्यांना बरोबर घेऊन तुम्ही काम केल्याशिवाय कन्झर्वेशनचं काम होणार नाही, संवर्धनाचं काम होणार नाही. मग त्यांना बरोबर कसं घेता येईल, तर जंगल राखण्याने जो काही आर्थिक फायदा होतो त्याच्यामध्ये त्यांना सहभागी करून घेणं. आणि म्हणून मग या इको टुरिझममध्ये सफारीचे आमचे गाईड असतील, ड्रायव्हर्स असतील, अगदी गेट मॅनेजर्स असतील, रिसॉर्ट्सवर काम करणारे लोक असतील किंवा रिसॉर्ट्स ओनर असतील, हे सगळे लोकल लोक आहेत, बहुसंख्य लोक. आणि तिथे नियमच आहे की जिप्सीचा ओनर हा लोकल माणूसच असला पाहिजे. बाहेरचा माणूस येऊन तिथे जिप्सीचा व्यवसाय करेल असं चालणार नाही. गाईड हा लोकल माणूसच असला पाहिजे. तर या सगळ्यांना त्यानिमित्ताने अर्थार्जन होतं, एक इकॉनॉमी चालते. असं सगळं ते इको टुरिझमचं अर्थचक्र आहे. यस, तुमचं म्हणणं बरोबर आहे की लोकांना काही गोष्टींवर ऑब्जेक्शन राहू शकतं, परंतु त्यांनी त्याच्या मागची कारणमीमांसा लक्षात घेतली पाहिजे. आता उदाहरणार्थ मोबाईल बॅन केलेला आहे ताडोबामध्ये, त्याच्यामागे कारण आहे की तुम्हाला माहिती आहे की सोशल मीडियाने लोकांचं डोकं अक्षरशः फिरवलेलं आहे. त्यामुळे वाघ दिसला किंवा कुठलाही प्राणी दिसला तर त्याचे फोटो काढण्यासाठी आधी धावपळ असते, त्याच्यानंतर सेल्फी काढण्यासाठी धावपळ असते, मग कुठे चुकून रेंज मिळाली तर एकमेकांना कळवणं की इथे सायटिंग सुरू आहे आणि मग वेगात गाड्या दौडवणं, हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, रिस्की आहेत. ते थांबवण्यासाठी म्हणून, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जंगलात जर जाताय तर तुमची ही जी काही डिजिटल डिव्हायसेस आहेत, जो काही सोशल मीडिया आहे, त्याला बाजूला ठेवा. शांत चित्ताने निसर्गाचा आनंद घ्या, वन्य प्राण्यांचा आनंद घ्या, तो घेता यावा याच्यासाठी हा रूल केलेला आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्या बॅन केलेल्या आहेत, कारण प्लॅस्टिकचा कचरा सडायला किती वेळ लागतो आपल्याला माहिती आहे. तर हे सगळे नियम केले जातात. कुठल्या प्रदेशामध्ये गाडी जायला पाहिजे, कुठल्या प्रदेशामध्ये नाही, हे फार मेटिक्युलसली केलं जातं. आणि मूळ उद्देश हाच आहे की संवर्धनाला धक्का लागू नये. टुरिझम चालू देत,
पण संवर्धनाला धक्का लागू नये, ॲट द कॉस्ट ऑफ कन्झर्वेशन टुरिझम होता कामा नये, हा मूळ त्याचा हेतू आहे. त्यामुळे काही नियम जाचक वाटू शकतात, परंतु त्याला काही इलाज नाही, ते तसंच असणार आहे आणि तसंच केल्याशिवाय संवर्धन होणार नाही. मी आता बोलताना म्हणाला मोबाईल्स बद्दल आहे, जी. बँड आहे आता, ह्यावर आता अनेक टुरिस्ट असा प्रश्न विचारतायत की मग ज्यांच्याकडे कॅमेराज नाही आहेत त्यांनी काय करायचं, याच्यावर काय उत्तर आहे? मी तुम्हाला आधी माझं एक्झाम्पल सांगतो. मी गेली 12 वर्ष स्वेच्छेने निर्णय घेतलेला आहे की मी जंगलात जाताना कॅमेरा घेऊन जाणार नाही. कारण माझं वैयक्तिक असं मत आहे की तो फोटो काढत असताना त्या सगळ्या तांत्रिक बाबींकडे माझं जास्त लक्ष राहतं. मग लाईट किती आहे, अँगल बरोबर आहे का, डिस्टन्स बरोबर आहे का, लेन्स बरोबर आहे का, आणि त्या सगळ्या चक्करमध्ये तो ॲनिमल असेल किंवा तो पक्षी असेल त्याचा आनंद घेणं हे राहून जातं. हे माझं वैयक्तिक मत आहे. परंतु तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर असं की तुम्हाला फोटो काढायचा आहे तर तुम्ही तुमचा कॅमेरा घेऊन या, कॅमेऱ्यात फोटो काढा. मोबाईलचा दुरुपयोग हे बॅन करण्याच्या गाभ्याशी आहे. तुम्ही मोबाईलचा उपयोग कशासाठी करता? एकमेकांना फोन करण्यासाठी करता, तुमचे रिंगटोन वाजतात, फोन सायलेंटवर ठेवण्याची आपल्याकडे प्रगल्भता आहे काय? तुम्ही स्वतः ॲक्टर आहात, नाटकांच्या प्रयोगाला तुम्हाला अनुभव येत असतील. काय करायचं अशा लोकांचं तुम्ही सांगा. नाही, मी हे विचारलं एवढ्यासाठी कारण बरेचदा टुरिझम म्हटलं की या गोष्टींसाठी स्पेशली वाईल्ड लाईफ टुरिझम इज ऑन द एक्सपेन्सिव्ह साईड. लोकांना जेव्हा सफारीज करायच्या असतात, एक जरी सफारी करायची म्हटली तरी सुद्धा ते खर्चिक आहे. बिलकुल. ताडोबासारख्या जंगलात तर सध्या आय थिंक इट इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह बिलकुल सफारीज आणि थिएटर. लोकांना ती इच्छा असते की आम्ही जेव्हा काहीतरी एवढे पैसे जमवून इतके पैसे खर्च करून एक सफारी करतो आणि तिथे आम्हाला दिसतंय आणि त्याची आम्हाला काही मेमरी नाही ठेवता येत. तर मोबाईल बॅन करणं ऑब्व्हियसली इज वन सोल्युशन टू इट. अजून त्याच्यावरती दुसरं काही सोल्युशन निघू शकतं का? नाही, कसं आहे, मोबाईल, पुन्हा मी म्हणतो की मोबाईल बॅन केला हा केवळ फोटोग्राफी कोणी करू नये हा उद्देश नाहीच आहे ना त्याच्यामध्ये. त्या मोबाईलचा तुम्ही दुरुपयोग करता म्हणून तो बॅन केलेला आहे, बरोबर. आता तुम्हाला फोटो काढायचे, तुम्ही तुमचा कॅमेरा आणू शकता. बरं, तुमचा जो मुद्दा आहे की माझ्याकडे कॅमेरा नाही, पण कॅमेरा भाडेतत्वावर उपलब्ध आहे, ती व्यवस्था केलेली आहे, त्याचा वापर तुम्ही करू शकता. फोटो काढायला मोबाईलच असला पाहिजे हा आग्रह का? वैयक्तिक पातळीवर मी असं म्हणेल, फोटोच का हवा आहे? मेमरीसाठी तुमच्या मेंदू इतकी चांगली जागा नाही, राईट. हे माझं वैयक्तिक मत आहे अर्थात. सर, मी हा प्रश्न तुम्हाला एवढ्यासाठी विचारला मोबाईल्सबद्दल आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या कामाबद्दल, कारण अनेकदा जंगल टुरिझमसाठी लोक जे येतात किंवा जसं ॲज यू राईटली सेड इको टुरिझम, मी सुद्धा अनेक लोकांना जंगलांमध्ये घेऊन जातो, त्यांना जंगलाचे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स दाखवतो. इतर काही कंपनीज आहेत ज्या खूप सेन्सिबली अशा पद्धतीचं टुरिझम कंडक्ट करतात, पण काही कंपनीज चुकीच्या पद्धतीने त्यांच्याबरोबर येणाऱ्या टुरिस्टना फॉरेस्ट डिपार्टमेंटबद्दल मिसइन्फॉर्मेशन देत असतात की ह्यांचं लक्षच नाही आहे किंवा मग हे काय नुसते पैसेच खायला बसलेत किंवा अशा पद्धतीने बॅनच करून काही होणार आहे का, मग कशाला एवढे पैसे चार्ज करता वगैरे, अशा पद्धतीचं चुकीचं नॉलेज त्यांच्यापर्यंत जातं, जे मला असं वाटतं की हाणून पाडणं खूप गरजेचं आहे. कारण अशा पद्धतीने जर टुरिझम एनकरेज होत असेल तर त्याच्यात सगळ्यांचंच नुकसान आहे. कारण आणि असं होतं की तुम्ही कुठल्या रंगाचा चष्मा वापरता तसं तुम्हाला जग दिसतं. करेक्ट. ज्यांना निगेटिव्ह प्रत्येक गोष्टीमध्ये पाहायचं. एक्झॅक्टली. आणि मला नेहमी वाटतं की जेव्हा आपण सफारीज म्हणतो तेव्हा जंगल सफारीज म्हणतो, टायगर सफारीज म्हणत नाही. ह्याकडे बरेचदा लोक दुर्लक्ष करतात की ती जंगलाची सफारी आहे, ती वाघाची सफारी नाही किंवा वाघ दिसण्यासाठीची सफारी नाही आहे. जंगलामध्ये वाघ दिसला तर बोनस आहे ॲज वी ऑल से, बट वाघच दिसला पाहिजे हा अट्टास नसला पाहिजे. पण आज आपल्याला एका स्पेशल वाघाबद्दल बोलायचं आहे, त्यामुळे आजचा हा पॉडकास्ट तर आपण पूर्णपणे वाघाबद्दल जास्त बोलणार आहोत. मी डायरेक्ट मायाकडे येतो. मला तुमचं हे पुस्तक भयंकर आवडलेलं आहे आणि तुम्ही मला
जेव्हा ते वाचायला पाठवलं तेव्हा मी पूर्ण वाचू नाही शकलेलो आहे अजून, पण मी त्यातले काही गोष्टी वाचलेल्या आहेत, काही गोष्टी मला खूप आवडल्या आहेत. मला फक्त एक ऑब्जेक्शन आहे, एक होती माया का? कारण माझा अजूनही विश्वास आहे, अजून काही जणांचा विश्वास आहे की माया आहे. सो एक होती माया का हा माझं ऑब्जेक्शन आहे. मग नंतर आपण पुस्तकाबद्दल बोलू. सो 2 गोष्टी आहेत त्या शीर्षकामध्ये. एक असं आहे की हे मला एक स्टोरी टेलिंगच्या फॉर्मॅटमध्ये पुस्तक मांडायचं होतं. आणि जनरली आपण कुठल्याही स्टोरीची सुरुवात करताना एक होता राजा, हो ना, एक होती काऊ, एक होती चिऊ, अशा पद्धतीने आपण ती सुरुवात करतो. त्यामुळे खरं हे पुस्तक लिहून व्हायच्या आधीच किंबहुना पुस्तकाची कल्पना सुचल्यानंतर काही काळानंतर माझ्या मनामध्ये आलं ते हे टायटल होतं. सो स्टोरी टेलिंगचा फील हा त्या टायटलमध्ये आहे, म्हणून ते शीर्षक आहे. दुसरा मुद्दा जे तुमचं प्रश्नाकडे मिळतो की होती का? सो माया जिवंत आहे असा फील अनेक लोकांना आहे, आणि तसं असायला हरकत नाही, कारण ती जिवंत नसल्याचा कुठलाही पुरावा सापडलेला नाही. ॲट द सेम टाईम ती जिवंत नसल्याचा सुद्धा पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो कदाचित ती जिवंत असू शकेल. इथल्या होतीचा अर्थ मी तुम्हाला विशद करून सांगू इच्छितो की ती अगदी आत्ताही जिवंत आहे असं जरी धरलं तरी ती आत्ता ताडोबाची किंवा तिच्या साम्राज्याची, पांढरपवनीच्या साम्राज्याची राणी नाही. तिचं साम्राज्यपद लयाला गेलेलं आहे, एवढं नक्की. त्या अर्थाने ते होती आहे. ती आता पुन्हा त्या साम्राज्याची राणी होईल का? मला तरी ती शक्यता अजिबातच वाटत नाही. कन्सिडरिंग हर एज, तिचं आताचं वय आणि तिची जी फिजिकल अवस्था होती शेवटच्या काळामधली, म्हणजे ती दिसेनाशी होण्याच्या काळामधली तिची जी फिजिकल अवस्था होती, ते सगळं पाहता ती पुन्हा जिवंत असल्यास ती पुन्हा त्या सगळ्या परिसराचा ताबा घेऊ शकेल का? मला काही तसं वाटत नाही. तर शीर्षकामधला होती हा शब्द त्या अर्थाने आलेला आहे. मला या पुस्तकाबद्दल जे जंगल एकोसचे प्रेक्षक आहेत त्यांना आधी हे सांगायला आवडेल की एक होती माया हे जे पुस्तक आनंद सरांनी लिहिलेलं आहे, त्यामध्ये खूप इंटरेस्टिंगली एका वाघिणीच्या प्रवासाबरोबर वाघ ह्या स्पेशीच्या प्रवासाबद्दल सुद्धा अनेक गोष्टी नमूद केलेल्या आहेत. त्याची शास्त्रीय माहिती, शास्त्रीय प्रूफ्स त्याबरोबर आहेत. माया ह्या फेमस ताडोबातल्या वाघिणीची फॅमिली ट्री आहे अख्खी, गेल्या मला वाटतं 10 वर्षांची तिच्या आजीपासूनची सगळी कहाणी, सगळी कहाणी आहे. मायाचे काही खूप इंटरेस्टिंग किस्से आहेत. बिलकुल खूप मस्त पुस्तक आहे आणि मला वाटत नाही की गेल्या काही वर्षात अशा पद्धतीचं पुस्तक कुठल्याही प्राण्याबाबतीत लिहिलं गेलं असावं. कसं आहे की वन्य प्राण्यांवर पुस्तकं खूप आली, परंतु एका इंडिव्हिज्युअल प्राण्यावर, ते सुद्धा एका इंडिव्हिज्युअल वाघावर आणि वाईल्ड हॅबिटॅटमधल्या वाघावर, जसं आता डॉक्टर पूर्णपात्रेंनी सोनाली नावाच्या सिंहिणीवर लिहिलं होतं, पण ती त्यांच्याकडे पाळीव होती आणि मग त्यांनी तिला जंगलामध्ये सोडलं. अशा पद्धतीची काही पुस्तकं जरूर आहेत, परंतु वाईल्ड हॅबिटॅटमध्ये जन्मल्यापासून शेवटपर्यंत राहिलेल्या एका इंडिव्हिज्युअल प्राण्याची संपूर्ण जीवन कहाणी सांगणारं भारतामधलं तरी हे पहिलं पुस्तक असावं असं म्हटलं जातं आहे. सर, काय काय आहे पुस्तकात अजून? म्हणजे मी आत्ता काही गोष्टी सांगितल्या, पण अजून काय काय आहे जे प्रेक्षकांना वाचनासाठी? मी सुद्धा काही गोष्टीच सांगू शकतो, कारण माझी इच्छा आहे की प्रेक्षकांनी स्वतः हे पुस्तक वाचावं. याच्यामध्ये बेसिकली जसं मी म्हटलं, जसं की मायाच्या आजीपासूनची तिची स्टोरी आहे. मायाची आजी बांडी नावाची एक फिमेल होती जी याच परिसरावर राज्य करायची, आणि मग त्याच्यानंतर मायाची आई लीला, हिच्याकडे ते राज्य आलं. लीलाचा साप चावून मृत्यू झाला. त्यावेळी माया जेमतेम 2-1 वर्षांची होती. सेपरेट व्हायच्या एजमध्ये आलेली होती, परंतु स्वतंत्रपणे शिकार पूर्णपणे करता येत नव्हते. तिला 3 भावंडं होती, आणि मग या सगळ्या खडतर परिस्थितीमध्ये अचानक हे साम्राज्य तिच्याकडे आलं, पांढरपवनीच्या सगळी टेरिटरी. तिची बाकीची 3 भावंडं 3 वेगळ्या देशांना निघून गेली, आणि ही तर अनुभव नव्हता तिला, अगदीच तरुण होती. अशा परिस्थितीमध्ये तिने आपलं साम्राज्य कसं राखलं, कशी जगली ती. अनेक लोकांना तर असं वाटत होतं ही तर जगूसुद्धा शकणार नाही, कारण ती वीक झाली होती. आई गेल्यानंतर
अत्यंत विमनस्क परिस्थितीमध्ये ती जंगलामध्ये फिरताना दिसत होती आईला शोधत. आणि तिचा एक सुंदर किस्सा या पुस्तकामध्ये मी मांडला आहे की आई गेल्यानंतर ती अशी रस्त्याने चालत असताना अचानक एक वानर गवतातून येऊन तिच्यासमोर उभं राहिलं. वानरालाही माहीत नव्हतं ही येते, तिलाही माहीत नव्हतं. ती आपल्याच तंद्रीत चालत होती. वानर तिथे येऊन उभं राहिलं किंवा रस्त्यावर बसलं तरी तिने त्याला पाहिलं नव्हतं. ती चालत राहिली आणि अगदी फूट 2 फूट अंतरावर त्याच्यापर्यंत आली. बरं, आता वानराने पळून जायला पाहिजे, वाघ समोरून येतो आहे. परंतु अचानक रेल्वे रूळ क्रॉस करत असताना अचानक ट्रेन यावी आणि आपण अगदी स्टन होऊन त्या ट्रेनकडे बघत राहावं, पळून जायचं सुद्धा भान राहू नये, असं काहीसं त्या वानराचं झालेलं दिसतं. आणि तो जागेवरच थिजल्यासारखा, मायाही थिजल्यासारखी त्याच्याकडे बघत राहिली. वाघीण आहे. कुठल्याही वाघिणीचं पहिलं इन्स्टिंक्ट हे होतं की हातात तोंडाशी आलेली शिकार पटकन पकडावी. तिने तसा कुठलाही प्रयत्न केलेला दिसत नाही. आणि वानराने काय करावं? वानराने त्या मायाच्या खाडकन थोबाडीत लागावले. कॅन यू इमॅजिन? एक वानर एका वाघिणीच्या थोबाडीत मारतोय. आता याच्यावर मायाने काय करावं? मायाने त्याच्या थोबाडीत मारली. हे असं कुठे होतं? पण हे असं झालेलं आहे. आणि हा प्रकार काही वेळ चालू राहिला. माया त्याला मारत राहिली. पंजाने ओरखडे नाही, जसे आपण थोबाडीत मारतो तसं थोबाडीत त्याला मारत राहिली काही काळ. आणि एका पॉईंटला त्याची मान तिने पकडली, ज्या इन्स्टिंक्ट जे वाईल्ड इन्स्टिंक्ट असतं त्याने. आता इथे तरी ही स्टोरी संपायला पाहिजे होती. तिने त्याला पकडलं आणि खायला पाहिजे होतं. काही सेकंदातच ऑब्व्हियसली त्याचा जीव गेला वानराचा. पण मायाने त्याचा मृतदेह तिथेच टाकून दिला आणि आपल्या रस्त्याने पुढे चालत राहील. कसं ॲनालिसिस करायचं या तिच्या बिहेवियरचं? हातातोंडाशी आलेला घास शिकार तिने का सोडून दिली माहीत नाही. पण हा सगळा किस्सा घडला जेव्हा तिची आई वारली होती, मेली होती. तिच्या आईची कहाणीसुद्धा खूप हृदयद्रावक आहे. जेव्हा ती मेली तेव्हा ती प्रेग्नंट होती आणि तिच्या पोटामध्ये 4 पिल्लं होती. म्हणजे जेव्हा पोस्टमॉर्टम झालं तेव्हा तिच्या पोटातून जेव्हा ती 4 पिल्लं बाहेर काढली गेली तेव्हा तिकडच्या सगळ्या उपस्थित लोकांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू तरळले. कारण त्या दिवशी ताडोबाने 1 नव्हे तर 5 वाघ गमावले होते एका दिवसात. तर ती गेल्यानंतर माया अनाथ झाली आणि तिने खूप संघर्ष करून स्वतःचं साम्राज्य टिकवलं. पुढच्या काळामध्ये अनेक नरांबरोबर तिला स्ट्रगल करावं लागलं. अगदी शेवटच्या काळामध्ये तर आपण बघितलं तर 5-5 नरांशी तिला एकावेळी मिलन करावं लागत होतं, कारण तिला तिचे कब्ज जगवायचे होतं. एवढं सगळं करून शेवटी ती एक अपयशी आई ठरली, कारण 13 ते 14 पिल्लं तिला झालेली दिसतात. त्याच्यातली फक्त 2च सर्वाईव्ह झाली, 2च जगू शकली. त्यातला एक सूर्या जो उमरेर करांडला गेला आणि एक वायमार्ग जो अजूनही ताडोबामध्ये आहे. ह्या सगळ्या काळामध्ये तिने आपलं स्वतःचं कॅरेक्टर मात्र अगदी वेगळं आहे हे अगदी ठसवून दिलं, कारण ती खूप टुरिस्ट फ्रेंडली होती. म्हणजे वाघाचा जनरल स्वभाव तसा शाय असतो, लाजाळू असतो. माणसाचा आवाज आला किंवा गाड्यांचा आवाज आला तर शक्यतोवर तो दूर जाण्याचा प्रयत्न करतो. पण ही वाघीण अशी होती की गाड्यांचा आवाज आला की ती रस्त्यावर येऊन बसायची, यथेच्छ दर्शन द्यायची, फोटोग्राफर्सना यथेच्छ फोटो काढू द्यायची. पिल्लं थोडीशी मोठी झाली, 3-1 महिन्यांची 2 महिन्यांची, की त्यांना घेऊन रस्त्यावर येऊन बसायची. अनेकदा तिने तिच्या नराबरोबरचं मिलनसुद्धा पर्यटकांसमोर केलेलं आहे. एवढी ती टुरिस्टसाठी फ्रेंडली अशी असलेली वाघीण होती आणि त्यामुळेच ती खूप जास्त पॉप्युलर झाली. तिचं बिहेवियरल पॅटर्न हा सगळा असा वेगळा असल्यामुळे ती खूप पॉप्युलर झाली. आणि मला वाटतं रणथंबोरच्या मछलीनंतर संबंध भारतामध्ये किंवा जगामध्ये अत्यंत फेमस, पॉप्युलर, लोकप्रिय अशी झालेली ही दुसरी वाघीण असावी. मायाबद्दल सर मला आत्ता तुम्ही सांगितलं तिचं लहानपणाचा जो किस्सा, नेहमी जेव्हा जेव्हा मायाबद्दल जे कोणी बोलतात, ज्यांनी मायाला खूप वर्ष पाहिलेलं आहे आणि आत्ता ती अचानक गायब होण्यामागे जी सगळी क्युरिओसिटी तयार झाली, त्यानंतर तिच्या किस्स्यांना खरं तर उधाण आलं. अदरवाईज ती जेव्हा रोज दिसायची तेव्हा तिचे किस्से कोणी एवढे चवीनी किंवा एवढ्या उत्कंठेने डिस्कस पण करायचे नाहीत. पण आता ती दिसेनाशी झाल्यानंतर मायाबद्दलचे किस्से, मायाचं बिहेवियर याच्याबद्दल लोक खूप इंटरेस्टिंगली बोलतात. मला नेहमी ते किस्से ऐकल्यानंतर किंवा मायाबद्दल कोणीही बोलायला लागल्यानंतर एक वाटतं की
अशी वाघीण जी इतकी बोल्ड होती, अजिबात घाबरायची नाही कोणाला, म्हणजे कोणालाच घाबरायची नाही. तिने काही वेळेला मी स्वतः पाहिलेलं आहे, काही वेळेला तिने अतिशय ताकदीच्या मेल्सला सुद्धा शांत करून परत पाठवलंय की माझ्याशी पंगा घ्यायचा नाही. इतकी ती फिअर्स पण होती. मटकासूरचं उत्तम उदाहरण आहे. हा, म्हणजे ती घाबरायचीच नाही कोणाला. तर त्या अशा मायाचं हे असं अचानक गायब होणं, ह्यामध्ये काही गूढ आहे का, किंवा काही घडलंय का, काही पोचिंग संदर्भात काही किस्सा असेल, किंवा अजून काहीतरी घडलं असेल का, काय झालंय की ती अचानक अशी गायब होते की अशी वाघीण जी रेग्युलरली दिसायची, आजपर्यंत कधी घाबरल्याचे तिचे कधीच किस्से ऐकलेले नाही आहेत. इतकी वर्ष ज्या ज्या टुरिस्टने तिला पाहिलंय त्यांनी तिला नेहमी अशी फिअर्सली, बाकी जगाची पर्वा नसलेली अशी वाघीण पाहिलेली आहे. अशी अचानक ती गायब होते. त्यामागे काही झालंय, काही घडलंय. कारण मला माझ्यापर्यंत जी माहिती मिळालेली आहे ती मला ती गेल्यापासनं आजपर्यंत अनेक सर्च ऑपरेशन्स झाली आहेत, अनेक पद्धतीने तिचा शोध घ्यायचा प्रयत्न केला गेला आहे, पण कुठेच दिसत नाही आहे. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं ती नसल्याचे काही पुरावे नाही आहेत, तसंच ती असल्याचे पण आत्ता काही पुरावे मिळत नाही आहेत. असं आहे की मुळात ना वाघ हा प्राणी जो आहे तो स्वतःच खूप गूढ आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं वाघाबद्दल माहिती आहे, खूप पुस्तकं छापून झालीत, खूप संशोधन झालं, आणि ऑन दॅट बेसिस आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं माहिती आहे, पण तसं अजिबात नाही आहे. वाघ हा प्राणीच अत्यंत रहस्यमय आहे. एकतर तो एकटा राहणारा प्राणी आहे आणि माणसापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणारा प्राणी आहे. त्यामुळे आपल्याला जे कळलं आहे त्या प्राण्याबद्दल ते हिमनगाचं फक्त एक टोक आहे असं मी मानतो. अजून आपल्याला खूप समजायचं आहे. त्याच्या प्रायव्हेट लाईफबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की नॅचरल कंडिशन्समध्ये वाघाची जी आयुष्याची मर्यादा आहे ती साधारण एक 14-15 वर्षांच्या आसपास आहे. कॅप्टिव्हिटीमध्ये असलेला वाघ जास्त काळ जगतो. मायाचं एज ज्यावेळी ती नाहीशी झाली त्यावेळी साधारण 13 वर्षांचं होतं. आता आणखीन एक मुद्दा जनरल मी तुम्हाला सांगतो, मग मायाकडे जातो. जनरली एकतर अमरपट्टा घेऊन कुठलाही प्राणी किंवा माणूससुद्धा आलेला नाही. कोणी ना कोणी प्रत्येकजण कधी ना कधी जाणार आहे. प्राण्यांच्या बाबतीत काय होतं, फक्त वाघच असं नाही, प्राण्यांच्या बाबतीत असं होतं की त्यांचा जर नैसर्गिक मृत्यू झाला किंवा कुठल्या तरी फाईटमध्ये मृत्यू झाला तरी त्यांची डेड बॉडी जी आहे, मृतदेह, तो सापडेलच असं नाही. वाघांच्या बाबतीत असं मानलं जातं की नॅचरल कंडिशनमध्ये डेथ झाली असेल तर साधारण 20% केसेसमध्येच तुम्हाला बॉडी सापडते. यांचे नॅचरल इन्स्टिंक्ट्स खूप स्ट्रॉंग असतात. म्हणजे जेव्हा त्यांना असं वाटू लागतं की आपण खूप वीक झालेलो आहोत, तेव्हा ते शक्यतोवर अत्यंत दूरच्या किंवा ॲक्सेस करता येणार नाही अशा एखाद्या ठिकाणी जातात. आणि अशी ठिकाणं जंगलामध्ये खूप असतात जिथे माणूस पायीसुद्धा जाऊ शकत नाही, परंतु हे ॲनिमल्स, हे प्राणी तिथे जाऊ शकतात, वाघ तिथे जाऊ शकतात. तर अशा ठिकाणी जाऊन एखादा प्राणी मेला तर तुम्हाला त्याचं काहीही सापडणार नाही. अगदी इवन मोकळ्यावर सुद्धा जर कोणी मेलं तर जंगलातले बाकीचे जे फॅक्टर्स, एलिमेंट्स आहेत, उदाहरणार्थ तरस आहे, गिधाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक आहेत, हे सगळे कार्यरत होतात आणि काही दिवसांमध्येच सगळे जे अवशेष असतात ते नामशेष होतात. त्यामुळे कुठल्याही प्राण्याची डेड बॉडी मिळायलाच पाहिजे असा आग्रह धरता येत नाही. वाघाच्या बाबतीत असं आहे की वाघ स्थलांतरसुद्धा करतो. आता माया इस्टॅब्लिश होती तिच्या टेरिटरीमध्ये, 11 वर्ष तिने ती टेरिटरी आपल्या आईनंतर सांभाळलेली होती. त्यामुळे ती टेरिटरी सोडून दुसरीकडे नवीन टेरिटरीच्या शोधात जाईल का हा प्रश्न उपस्थित केला जातो. परंतु तुम्ही जसं म्हणालात की ती खूप आक्रमक होती, तिने आपली टेरिटरी आक्रमकपणे राखली, हे सगळं बरोबर आहे. परंतु तिचं वय होत होतं. ती नाहीशी झाली त्यावेळी ती खूप हेविली प्रेग्नंट होती. ती ऑगस्टमध्ये नाहीशी झाली. आमचा अंदाज होता ती सप्टेंबर 1st वीकच्या वगैरे सुमारास ती बाळंत होईल असा अंदाज होता. त्यामुळे ती हेविली प्रेग्नंट होती. अशा परिस्थितीमध्ये जर कुणाबरोबर तिचा संघर्ष झाला असेल, एखाद्या मेल बरोबर किंवा अगदी फिमेल बरोबर सुद्धा, तर
त्यावेळी तिच्याकडे 2च ऑप्शन असू शकतात. आयदर त्या फाईटमध्ये अत्यंत जखमी होऊन मृत्यू पत्करू शकते किंवा ती टेरिटरी सोडून दुसरीकडे जाऊ शकते. दुसरीकडे म्हणजे किती दूर याला कुठलीही फुटपट्टी नाही. त्यामुळे यापैकी काहीही झालेलं असू शकतं. तुमचा तिसरा मुद्दा होता पोचिंगचा. या शक्यतासुद्धा वर्तवल्या जातात हे मला माहिती आहे, परंतु या पर्टिक्युलर केसमध्ये मला ती शक्यता अजिबातच वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की मायाची टेरिटरी जी होती ही कोर जंगलामधली होती, कोर भागामधली, जिथे खूप जास्त प्रमाणावर गस्त आणि प्रोटेक्शनचे सगळे उपाय केलेले असतात. जनरली पोचिंग कुठे होतं, आपण ही थोडीशी शास्त्रीय माहिती घेणंसुद्धा आवश्यक आहे की जनरली पोचिंग कुठे होतं तर गावाच्या आसपास, ठीक आहे, की जिथे माणसाचा वावर आहे. कोरमध्ये लिमिटेड अवर्ससाठी, लिमिटेड तासांसाठी टुरिझमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही जाऊ शकत नाही, फक्त फॉरेस्टची माणसं जाऊ शकतात. अर्थात पोचर्सना काही कोणाची परवानगी घ्यायची नसते, हा मुद्दा मला मान्य आहे, परंतु तिथे हेवी गस्त असते. आजूबाजूच्या गावांच्या परिसरामध्ये काय होतं की तिथे काही कोणाची गस्त तेवढ्या मोठ्या प्रमाणावर नसते, माणसाचा वावर असतोच. त्यामुळे कोण पोचर आहे, कोण गावकरी आहे हे कळणंही कठीण असतं. त्यामुळे ते अधिक सोपं असतं. कोरमध्ये येऊन एखाद्या टायगरचा पोच करण्यापेक्षा बाहेर पोच करणं अधिक सोपं असतं. त्यामुळे अशी रिस्क कोणी पोचर घेतील असं वाटत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की टायगर पोच करणं, टायगरची शिकार करणं हे काही येरागाबाळ्याचं काम नाही, ससा मारण्यासारखं काम नाही. हे अत्यंत स्पेशलाइज्ड स्किल आहे, जे केवळ काही कम्युनिटीजकडे आहे. मध्य प्रदेशमध्ये बहेलिया नावाची एक जमात आहे. 2013मध्ये संबंध भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पोचिंग झालं होतं, खूप मोठ्या प्रमाणावर वाघ मारले गेले होते आणि त्यावेळी या गँगचा पूर्ण बंदोबस्त करण्यात आला, त्यांना अरेस्ट करण्यात आली. त्याच्यानंतर 2022च्या आसपाससुद्धा मोठ्या प्रमाणावर अशा केसेस भारतामध्ये झाल्या आणि त्यावेळी बावरिया नावाची एक कम्युनिटी होती, तर त्यांना ही राजस्थान, हरियाणा या सगळ्या पट्ट्यामधली कम्युनिटी आहे. आपल्याकडे पारधी जमात जशी आहे त्या पद्धतीचे ते भटके जमातीची लोकं आहेत, परंतु या 2 विशिष्ट जमातीची लोकं टायगर पोचिंगमध्ये खूप जास्त प्रमाणावर आहे. तर माझ्या सांगण्याचा उद्देश हा की पोचर्स, प्रोफेशनल पोचर्स कोण आहेत याची जाणीव यंत्रणांना आहे, माहिती आहे, त्यांना अरेस्ट झालेले आहेत. ऑफकोर्स ते बेलवर सुटतात सुद्धा, परंतु त्यांचं ट्रॅकिंग केलं जातं. माया ज्या काळामध्ये नाहीशी झालेली आहे त्या काळामध्ये या ज्ञात असलेल्या कुठल्याही पोचिंग गँगचं नेटवर्क त्या परिसराच्या आसपास आढळून आलेलं नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. त्यामुळे मायाचं पोचिंग झालं असावं असं मला वाटत नाही. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आपल्या डोक्यामध्ये असतं की ट्रॉफी हंटिंग, एवढी फेमस टायगरेस होती तर तिच्या मृतदेहासाठी, तिच्या स्किनसाठी खूप मोठी किंमत असेल, तर तसं काही नसतं. एखाद्या इंडिव्हिज्युअलसाठी किल ऑर्डर निघतात वगैरे, हे सगळं सिनेमांमध्ये असतं, इथे काही नसतं. टायगर का मारला जातो हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. टायगरचं पोचिंग काय होतं, कारण चायनामध्ये ज्या त्यांच्या परंपरागत मेडिसिन्स, औषधं आहेत त्याच्यामध्ये वापरण्यासाठी त्यांना टायगरचे अवयव, बोन्स म्हणा, नखं म्हणा, मिशा, सगळं त्यांना हवं असतं. त्याच्याकरता पोचिंग होते. कुणाला तरी स्किन घरात लावायची आहे हा मुद्दा फार छोटा आहे. मुख्य मुद्दा त्या मेडिसिनल यूजचा आहे. त्याच्यासाठी मग तो टायगर कुठला आहे त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. त्यामुळे अगदी कोणीतरी सुपारी देऊन मायाची हत्या घडवून आणली हे अगदीच सुपरफिशियल वाटतं मला. नाही, सुपारी देऊन तिची हत्या घडवून आणली का ट्रॉफी म्हणून तिची हत्या घडवून आणली, हे मुद्दे किंवा हा विचार माझ्याही मनाला कधी शिवत नाही. मला तुम्ही मगाशी बोलता म्हणालात की ती प्रेग्नंटसुद्धा होती आणि मला तेच विचारायचं होतं की जनरली जेव्हा फिमेल्स प्रेग्नंट असतात त्यावेळेला त्या जास्त ॲग्रेसिव्ह असतात, जास्त डिफेन्सिव्ह असतात आणि नेमकी त्याच बट ॲट द सेम टाईम ते त्यावेळी जास्त वल्नरेबल सुद्धा असतात. ओके. त्यांच्या जेव्हा हेविली प्रेग्नंट असतात तेव्हा त्यांच्या मुवमेंटसुद्धा स्लो होतात. आणि तुम्ही जे म्हणतात की जास्त ॲग्रेशन, पिल्लं झाल्यानंतर ते जास्त ॲग्रेशनमध्ये असतात कारण त्यांना पिलांना प्रोटेक्ट करायचं असतं. सो हे जेव्हा केव्हा घडलं त्यावेळेला नेमकं टुरिझम बंद होतं. बरोबर, पावसाळ्याचे दिवस होते आणि त्याच्यानंतर टुरिझम ओपन झाल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की अरे दिसत नाही आणि दिसेनाशी झाली.
ह्या आधी पण मधला काळ जो होता जेव्हा ती दिसेनाशी झाली होती तेव्हा डिपार्टमेंटला फॉरेस्टला कळलं होतं की ती दिसत नाहीये का? मायाची अजून एक गंमत सांगतो या निमित्ताने. याच्या आधी 2 वेळा असं झालेलं आहे की मायाने पिलांना जन्म दिला किंवा प्रेग्नंट होती हेवीली आणि ती दिसेनाशी झालेली आहे. ती नॉन टुरिझममध्ये कुठेतरी जाऊन थांबायची तिच्याच टेरिटरीमध्ये आणि मग पिल्लं थोडीशी मोठी झाल्यानंतर ती दिसू लागायची. 1-1, 2-2 महिने तिने दर्शन दिलेलं नाही. सो यावेळीसुद्धा ऑब्वियसली डिपार्टमेंटला माहीत होतं की माया तिच्या नेहमीच्या ठिकाणी दिसत नाही आहे. परंतु तिचा बिहेवियरची जी हिस्ट्री आहे, इतिहास जो आहे, तो इतिहास असं सांगतो की प्रेग्नन्सीच्या वेळी ती काही काळ अज्ञातवासात राहणं पसंत करत होती. त्यामुळे लगेच काही सर्च ऑपरेशन घ्यायला पाहिजे अशातला भाग नाही. इथून मागच्या काळातसुद्धा विशेषतः कोविडच्या काळामध्ये जेव्हा तिला मला वाटतं तिला 4 पिल्लं झाली होती, त्या काळामध्ये सुद्धा अशाच अफवा उठल्या होत्या की मायाची पिल्लं मेली आणि माया पण नाही दिसत आहे वगैरे वगैरे. आणि त्या सर्च ऑपरेशनमध्ये सगळे व्यवस्थित सुरळीत सापडले होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्ही म्हणालात ते बरोबर की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे झालं. पावसाळा एकतर जंगलात तसंही चालणं, नॉर्मल कंडिशन्समध्ये चालणं आपल्यासारख्यांसाठी तर फारच कठीण आहे. परंतु अगदी आमच्या फ्रंटलाईन स्टाफसाठी सुद्धा ते रिस्की असतंच आणि पावसाळ्याच्या सुमारास तर ते खूप जास्तच रिस्की होतं. अक्षरशः गुडघाभर आणि छाती एवढ्या पाण्यामधून त्यांना जावं लागतं. ज्या काळात माया नाहीशी झाली तो काळ जर आपण मागे जाऊन बघितलं आणि आठवलं तर त्या वर्षी पावसाळा लांबला होता. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातसुद्धा जंगलामध्ये अनेक ठिकाणी दलदल होती जिथे तुम्ही जाऊ शकत नाही. ह्या गोष्टीसुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की तुमची इच्छा असेल पण तुम्ही तिथे पोहोचू नाही शकत. त्याला काही ऑप्शन नाही. असं असूनसुद्धा 200-250-300 लोकांनी जंगल पिंजून काढलेलं आहे. कॅमेरा ट्रॅप्स लावलेले आहेत. जे शक्य होतं त्या काळामध्ये करणं ते सगळं करून झालेलं आहे. परंतु शोध लागला नाही. दुर्दैवाची बाब आहे पण शोध लागला नाही. पण हे असं होतं असं नाही की हे पहिल्यांदा कुठल्या तरी वाघाबद्दल झालं आहे. हे माया आपल्या सर्वांच्या अगदी जवळच्या वाघिणीबद्दल झालं आहे म्हणून आपण त्याच्यावर अधिक चर्चा करतो किंवा आपल्याला लागतं ते आणि ते समजण्यासारखं आहे. परंतु एकंदरीत चक्रामध्ये बघितलं तर ते असं होतं. मायाबद्दल बोलताना जेव्हा असा विचार आपण करतो की आपल्या सगळ्यांच्या जवळची वाघीण होती किंवा लाडकी वाघीण होती किंवा आवडती वाघीण होती, हे जेव्हा जेव्हा मायाबद्दल बोललं जातं त्या वेळेला असं काय होतं की इतर वाघांमध्ये मग इतर पण वाघ दिसतात की आपल्याला ताडोबात तर खूप वाघ दिसतात पण मायामध्ये असं काय होतं की ज्यामुळे ती आपल्याला इतकी जवळची वाटते किंवा इतकी लाडकी वाटते किंवा येणाऱ्या अनेक टुरिस्टना ती खूप आवडते किंवा अजूनही आठवण काढतात तिची की यार हिच्यासारखी वाघीण नाही पाहिली. याच्यामध्ये 2-3 गमती आहेत पुन्हा. एक तर माया ही स्वतः टुरिझम झोनमधली होती त्यामुळे सतत नजरेसमोर होती. त्याच्यानंतर तिचा जो काळ आहे पीकचा तो जर आपण बघितला तर त्या काळामध्ये ताडोबामध्ये खूप जास्त टायगर्स होते अशातला भाग नाही. लिमिटेड टायगर्स होते. त्यातूनही सायटिंग ज्यांचं व्हायचं असे फारच कमी होते. त्यातली ही नंबर 1ची अशी होती की जे मी म्हटलं की टुरिस्ट आले की ही येऊन स्वतः दर्शन देणार. एवढं टुरिस्ट फ्रेंडली बिहेवियर बाकी कुणाचं नव्हतं. त्यामुळे ती लोकांना आवडायची. आणि तुम्ही पुस्तकात जर वाचाल तर तुम्ही पाहाल की फोटोग्राफर्सना तर एखाद्या सिने अभिनेत्रीने पोजेस द्यावे अशी ती छानपैकी पोजेस द्यायचे. म्हणजे तिने राणीसारखं पुढे चालायचं, मग तिच्या पुढे मागे जिप्सीज चालणार तिच्या जथ्यासारखं, मग ती रस्त्यात थांबणार, कधी उजवीकडे बघेल कधी डावी. तुम्हाला जसं पापाराझी त्रास देतात एअरपोर्टला तसं सगळं तिला फोटोग्राफर्स तिच्या मागेच असायचे नेहमी आणि ती सगळ्यांचं समाधान करायची. कोणावर तिने अटॅक केलेला आहे किंवा काही असं काही कधी झालेलं नाही. हां, मॉक चार्जेसच्या घटना ऑब्व्हियसली झालेल्या आहेत. इफ यू अलाव मी तुम्हाला एक किस्सा सांगू इच्छितो. तुम्ही स्वतः वाईल्ड लाईफ लवर आहात, फोटोग्राफर आहात, तुम्हाला माहिती आहे की जंगलामध्ये फ्लॅशचा वापर करायला मनाई आहे. तर एकदा पावसाळ्याचे दिवस होते, कुंद हवा होती त्यामुळे लाईट कमी होता आणि टुरिस्ट गाड्यांना ही दिसली, ही नेहमीप्रमाणे रस्त्यात बसून शांतपणे मस्तपैकी सगळ्यांना पोजेस देत होती आणि एका फोटोग्राफरच्या ते लक्षात आलं नाही आणि फ्लॅश उडाला. तशी हिची देहबोली झरकन बदलली. जी आत्तापर्यंत एन्जॉय करत फोटोग्राफर्सना पोजेस देत होती तिने एकदम शरीर आपलं स्टिफ केलं, थाट केलं आणि ती जागेवर उभी राहिली. ती नजर रोखून बघायला लागली की कुठल्या जिप्सीमधून फ्लॅश उडाला आहे,
कोण आहे ज्याने हा गुन्हा केलेला आहे. आणि वातावरण अत्यंत तंग झालं. अनुभवी गाईड्सना आणि सफारीच्या ड्रायव्हर्सना लक्षात आलं की ही चिडलेली आहे. वाघ चिडला की त्याची देहबोली एकदम एक वेगळी असते. त्याच्या नाकावर आठ्या उमटतात, डोळे किंचित बारीक होतात, कान मागच्या बाजूला जातात. हे सगळं लक्षणं दिसायला लागली आणि तिने जिप्सींच्या दिशेने धावायला सुरुवात केली. जी तुम्ही म्हणालात की लाडकी माया, तिचं हे बिहेवियर अत्यंत अनपेक्षित होतं लोकांना. कोणी आरडाओरडा करायला सुरुवात, कोणी रडायला सुरुवात केली, कोणी देवाचा धावा करते. आता ही काय करणार, कुठल्या जिप्सीवर उडी मारणार. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जिप्सी रिव्हर्सही करू शकत नाही. तुम्ही हल्लात तर ती जास्त चवताळणार. आणि एक 5 फूट अंतरावर, पहिल्या जिप्सीच्या 5 फूट अंतरावर येऊन ती उभी राहिली. लोकांनी डोकं खाली करून तिच्या नजरेला नजर देण्याची कोणाची हिंमत नव्हती हो. ती एवढी संतापलेली होती. 5 फूट अंतरावर येऊन ती थांबली. तिने ब्रेक लावला स्वतःला. पुन्हा नजर रोखून बघत राहिली. काही सेकंद बघितलं आणि मग शांत चित्ताने मागे वळली, पाण्यात जाऊन बसली. जो मेसेज द्यायचा होता लोकांना तो तिने दिला की डोंट डू दिस अगेन, पुन्हा हे करू नका. तर अशी ती वाघीण होती. एका केसमध्ये एका आमच्या गाईडला टुरिस्ट जे मिळाले ते दुर्दैवाने मगाशी तुम्ही जे सांगत होता त्या प्रकारचे होते की वाघ बघायचा. तो गाईड बिचारा काहीतरी त्यांना झाड दाखवतोय, पक्षी, वो मत दिखाओ, हमको टायगर देखना. खूप इरिटेट झाला होता तो गाईड. आणि 97 नावाचा एक पाणवठा तुम्हाला माहिती आहे. तिकडे जाणारी वाट जी आहे ती अशी बांबूच्या दोन्ही बाजूला बांबूचं वन आहे आणि अशी नागमोडी अशी ती वाट आहे. त्या वाटेवरून जिप्सी चालली होती. आता नागमोडी वाट असल्यामुळे समोर काय असेल तर पटकन दिसत नाही. एका वळणानंतर अचानक जिप्सीला ब्रेक लागतो, कारण समोर माया बसलेली असते आणि डिस्टन्स अत्यंत कमी. दोघांनी एकमेकांना पाहिलेलं नसतं. त्यामुळे जिप्सीचा ड्रायव्हर ब्रेक लावतो आणि माया समोर बसलेली असते. डिस्टन्स खूप कमी झाल्यामुळे माया इरिटेट झाली आणि ती एवढी रागावली की तिने धावत येऊन जिप्सीवर तिने मॉकचार्ज केला. मॉकचार्ज याच्यासाठी की तिने काही अटॅक केला नाही. ती जिप्सीवर येऊन तिने बोनेटवर पुढचे 2 पाय ठेवले आणि रोखून बघायला लागली. जे टुरिस्ट आत्तापर्यंत वाघ बघायचा आहे, वाघ बघायचा आहे म्हणत होते, त्यांची भीतीने गाळण उडाली होती. आणि ते 7 सेकंद म्हणजे त्यांना 7 वर्षासारखे वाटले असतील. 7 सेकंद ती उभी होती, ती पोज घेऊन. आणि मग पुन्हा ऑफकोर्स तिने पाय आपले जमिनीवर घेतले आणि वळून ती पाणवठ्याच्या दिशेने निघून गेली. पण ते टुरिस्ट मात्र पहिलं आता आधी आम्हाला जंगलाच्या बाहेर सोड. तर अशी ती माया होती. तिला इरिटेट केल्यानंतर ऑब्व्हियसली तिच्यातल्या इन्स्टिंक्टनुसारच ती वागत होती. परंतु लार्जली जर बघायला गेलं, तुमचा जो प्रश्न होता की तिच्यात विशेष काय होतं, तर तिच्या टुरिस्ट फ्रेंडली बिहेवियरमुळे ती लोकांमध्ये खूप प्रिय झाली आणि ताडोबाला त्याचं जे वैभव आज आपल्याला दिसतं आहे ते मिळवून देण्याचं काम तिने केलं. तिने पर्यटकांना अक्षरशः खेचून आणलं ताडोबाकडे. आणि ती स्वतः नाही, तिची पिल्लंसुद्धा तशीच होती. ती पिल्लंसुद्धा टुरिस्टसमोर दंगामस्ती करायची आणि भयंकर फोटो ते सगळे तुम्हाला माहिती आहे, मिलियन्स ऑफ व्ह्यूज त्याला मिळत राहिले व्हिडिओजना वगैरे. त्यामुळे जगाच्या पाठीवर ताडोबाचं नाव गेलं आणि त्याचं मुख्य श्रेय हे सगळं मायाला जातं. म्हणून ती वेगळी होती. आता रिसेंटली माझा एक मित्र आहे जो ताडोबालाच आहे आपला, पण तुमचा पण मित्र आहे. त्याने एक खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ शेअर केला होता वायमार्कचा. आणि त्याच्या चालण्यातनं जो मायाचाच सर्वाइव्ड लिटरपैकी एक आहे वायमार्क, तो आता अचानक टुरिझमकडे जास्त दिसायला लागला आहे माया गेल्यापासनं. त्याचा वॉक बऱ्यापैकी मायासारखा आहे. तो जेव्हा दिसला आहे आता रिसेंटली, तेव्हा तो काहीतरी शोधतानाच दिसला आहे किंवा ते अर्थात टायगर्स जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते जनरल ते वास घेतात, जनरली अंदाज घेतात. असं वाटतंय का की तो शोधायला बाहेर पडलाय किंवा नाही, हे टू मच ह्युमनायझेशन ऑफ ॲन ॲनिमल असं मला वाटतं. पण संजूचित वायमार्क किंवा त्याला संजू पण म्हणतात, त्याची एक गमतीदार हे सांगतो तुम्हाला मी की आता तो दिसतोय तरी तो दिसत नव्हता. माया जोपर्यंत होती तेव्हा तो बाहेर यायचा नाही. तो म्हणजे मायाचा कब वाटू नये एवढा शाय असा तो कब होता जेव्हा तो लहान होता. म्हणजे बाकीची 3 भावंड दंगामस्ती करत असायची आणि हा आईच्या मागे लपलेला असायचा नेहमी. आणि कदाचित त्याचमुळे तो जगला.
असं म्हणतातही. हो, बिलकुल बिलकुल. बाकीची मायाची सगळी बोल्ड पिल्लं होती. अर्थात सूर्याही बोल्ड होता, नाही असं नाही, पण त्यावेळी त्याचे जे वडील होते मटकासूर, तो त्यावेळेचा डॉमिनंट मेल होता आणि त्याच्या कृपाछत्राखाली सर्वाईव्ह करून गेले. पण हा जो वायमार्क आहे तो मात्र अत्यंत लाजाळू वाघ. म्हणजे तो फुल ग्रोन झाल्यानंतर सुद्धा मी त्याला एकदा रात्री साधारण 8-1च्या सुमारास 7:30-8 वाजले असतील, जंगलातून मी माझं काम संपवून जात असताना माझ्या गाडीच्या समोर गाडीला घाबरून पळताना पाहिलेलं आहे. म्हणजे मायाचा बछडा गाडीला घाबरून पळतोय. वाघ धावताना सहसा दिसत नाही, तुम्हाला माहिती आहे आपली एनर्जी तो फार जपून वापरतो, आणि हा माणूस पळतो आहे गाडीच्या समोर. हे दृश्य मी पाहिलेलं आहे. त्याला लपून बसलेलं मी अनेकदा पाहिलेलं आहे. त्यामुळेच तो सर्वाईव्ह झाला. पण तुम्ही म्हणताय तसं की आता तो टुरिझममध्ये दिसू लागलेला आहे, चांगली गोष्ट आहे. मायाचं कप म्हणून, मायाची आठवण म्हणून ते. हो, आणि सरप्राइझिंगली तो इतकी वर्ष जे तुम्ही म्हणाल तो शाय होता, दिसायचा नाही, बेसिकली नॉन टुरिझम मध्ये नंतर तो जास्त गेला. आता तो तसा बाहेर यायला लागलाय बऱ्यापैकी आणि दिसायलाही लागलाय. अगेन इंटरेस्टिंग बिहेवियर ऑफ टायगर्स, की काय ह्यांच्यामध्ये कम्युनिकेशन चालू असेल कदाचित. आणि एकाच आईची पिल्लं कम्प्लिटली वेगवेगळ्या स्वभावाची असू शकतात. हे एक आणखीन गूढ आहे. जसं अर्थात आपल्यामध्ये मानवामध्ये सुद्धा तसंच असतं, पण अगदी सोनमच्या बाबतीत पण ते झालेलं मी पाहिलेलं आहे, की तिचं एक पिल्लू अगदी गावापर्यंत, मोरली गावापर्यंत यायचं. शेवटी नंतर मग त्याला पकडावं वगैरे पण लागलं. पण असे खोडकर लोक पण असतात, पिल्लं असतात, आणि हा अत्यंत शाय होता. आणि मी म्हटलं तसं की मायाचा कप वाटूनही एवढा शाय होता तो. मला माहीत नाही का, पण मला असं नेहमी वाटतं की हे जे वाघांमधलं जे कम्युनिकेशन चालतं, जे खरं तर खूप अवघड आहे डिकोड करणं. म्हणजे जेव्हा जेव्हा मी जंगलांमध्ये गेलो आहे आणि इस्पेशली कब्ज असताना जेव्हा फिमेलचं बिहेवियर बघितलं आहे, तेव्हा ज्या सिक्रेसीमध्ये ते कम्युनिकेट करतात त्यांच्या कब्सशी, म्हणजे कब्स वळून पण बघत नाहीत मागे काय काय वेळेला, इतके ते आईच्या शेपटीच्या मागे, आणि आई एकही आवाज न करता त्यांना गाईड करते. कशी गाईड करते, या पुस्तकाच्या अगदी या पुस्तकाच्या निमित्ताने मलाही तो शोध लागला की म्हणजे आई मुलांना एक सॉफ्ट आवाज देऊन बोलवताना वगैरे मी पाहिलेलं होतं, परंतु शेपटीच्या इशाऱ्याने शेपटी कशी फ्लिक केल्यानंतर काय रिॲक्ट करायचं हे या पिल्लांना कसं कळतं मला माहीत नाही. म्हणजे कुठेतरी लपून बसलेली असते ही, फक्त वाघीण एक शेपटी हलवते आणि ती बाहेर येतात, आणि पुढच्या क्षणी ती वेगळ्या पद्धतीने काहीतरी शेपटी हलवते आणि पिल्लं पळत सुटतात. त्यांना लक्षात येतं काहीतरी धोका आहे, आईने सांगितलंय लपा. अमेझिंग आहे हे सगळं. आम्ही एक इंटरेस्टिंग, मी ताडोबातच हा अनुभव घेतला होता. मी आणि माझा एक मित्र, आम्ही असेच एक वाघीण आणि तिला 3 बछडे होते. तर तिला ती उठायची वाट बघत होते. सगळ्या गाड्या लाईनीत लागल्या होत्या आणि ती कधी उठते याची वाट बघत होते सगळे, कारण तिचे बछडे ती उठल्याशिवाय दिसणार नव्हते, एवढं कन्फर्म होतं. आणि साधारण एक 7-8 महिन्याचे का वर्षभराचे तिचे बछडे असतील. तर अर्धा पाऊण तास सगळेजण थांबले होते. एका पॉईंटनंतर ती उठली आणि चालायला लागली, आणि सगळ्यांचे जे अंदाज होते ड्रायव्हर्सचे आणि गाईडचे ते सगळे चुकवत ती आतल्या दिशेने चालायला लागली आणि आवाज देत चालत होती. तर ती आवाज देत होती, त्यामुळे एक खात्री होती की ही आवाज देते म्हटल्यावर कुठून तरी पिल्लं येतील बाहेर, बछडे बाहेर येतील. एका भलत्याच दिशेतनं तिचा एक बछडा चालत आला, दुसरा एक आणखी वेगळ्याच दिशेने आला, आणि एक तिसरा जो होता तो आणखी एका वेगळ्याच दिशेने आला. आणि आमचे जे गाईड होते, ते खूप सिनियर गाईड आहेत ताडोबातले, ते त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की चौथा जो बछडा, म्हणजे तिचे मुळात 4 बछडे होते, तर तो लंगडतोय गेले काही दिवस. तो जेव्हा जेव्हा दिसलाय तेव्हा लंगडताना दिसलाय. तर ना हे 3 जण वेगवेगळ्या कोपऱ्यातनं आले हिने आवाज दिल्यानंतर, आणि ते आले. मग खूप गर्दी जमली. मग अनफॉर्च्युनेटली जे चुकीचं बिहेवियर आहे ते घडायला लागलं. मग मला ती गर्दी व्हायला लागली. मग ते सगळ्या बाजूनी गाडी घेरायला लागली त्या टायगरला. तेव्हा मी त्या गाईडला म्हणालो की आपण निघूया इकडनं, आपण तो जो लंगडा आहे पिल्लू, कब आहे, त्याच्याकडे जाऊया. तो जो लंगडतोय त्याला जाऊन शोधूया. तर ते म्हणले तो अवघड आहे, तो नाही येणार हिच्याशिवाय बाहेर. म्हटलं आपण तर जाऊ, ह्या गाड्या आणि गर्दी जाऊ देत, आपण ह्याच्यात नको, मग त्या टायगर्सना पण स्ट्रेस नको, आणि करून आपण जाऊया निघून. म्हणून आम्ही निघून गेलो, आणि आम्ही तिकडे गेल्यानंतर आम्ही वाट बघत होतो. तो जिथे लास्ट दिसला होता ती जागा आम्ही शोधली वगैरे, आणि अचानक
गाईड दादा आम्हाला म्हणाले शांत बसा. तर आम्हाला अंदाज यायच्या आधी त्यांना आवाज आला होता काहीतरी, ते म्हटले शांत बसा, खाली बसा. आणि यू वोंट बिलीव्ह, पण त्यांनी आम्हाला गप्प बसवलं आणि चालत येताना ती फिमेल तिची तिन्ही कप्स घेऊन एका झुडपातनं बाहेर आली आमच्या गाडीच्या दिशेने. आणि त्याला आणि ते तिघं आल्या, कॉल पण नाही केला, ते तिघं आल्यानंतर हा गपचूप बाहेर आला. सो आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलोय हे तिला कसं कळालं आम्हाला माहित नाही, कारण आम्ही त्याच्या जवळ जाऊन गाडी लावली होती कुठेतरी, फक्त तो आम्हाला बघू शकत होता मे बी, बिलकुल आम्हाला तो दिसत नव्हता. आणि जशी आमची एकच गाडी त्याच्याजवळ त्याच्या एरियात जाऊन थांबली तसे हे तिघं जण त्या बाकीच्या सगळ्या गाड्या गर्दी सोडून त्या झुडपातनं बाहेर आल्या आणि आम्हाला चारी बाजूंनी सगळ्यांनी दर्शन दिलं. तिने वाकून, तिने असं मान उंचावून बघितलं की आम्ही त्याला काही करायला आलो नाहीये ना वगैरे. सो इट वॉज अ व्हेरी थ्रिलिंग मोमेंट. पण मला तो इन्सिडन्स आठवल्यानंतर मला नेहमी हा प्रश्न पडतो की हे कम्युनिकेट कसं झालं. अगदी अगदी. आणि इन्स्टिंक्ट एवढं स्ट्रॉंग असतं, जसं तुम्ही म्हणालात की तिला कळलं की तुम्ही तिच्या पिल्लाकडे जवळपास असाल. मायाचा किस्सा सांगतो. मगाशी मी जे म्हटलं की असं उठलं होतं की माया गायब झाली किंवा काय आधीच्या काळामध्ये, तेव्हा जे सर्च ऑपरेशन वगैरे झालं तेव्हा एका टीमला माया पांढरपवनीच्या एका ठिकाणी मिळाली आणि दुसऱ्या टीमला तिचे बच्चे मिळाले, अगदीच नुकतेच जन्म झालेले बच्चे. त्यांचाही फोटो या पुस्तकामध्ये आहे. आणि म्हणजे सगळे दोघंही बाळबाळंतीन, दोघंही सुखरूप आहेत. ही बातमी घेऊन ते आपल्या वरिष्ठांकडे आले. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा बच्चे असलेल्या ठिकाणी गेले, बच्चे तिथे नव्हते. म्हणजे मायाला लक्षात आलं होतं की इथे कुणीतरी येऊन गेलं आहे. याच्यावरची पुढची कडी अशी की त्या रात्री मायाने, म्हणजे ज्या रस्त्यावरून हे आमचे फॉरेस्ट गार्ड आणि हे शोधायला गेले होते त्या बच्चांना, आणि ज्या रस्त्यावरून परत आले होते त्या रस्त्यावरून माया चालली होती रात्री. म्हणजे आलेली माणसं कुठल्या दिशेने गेलीत हे सुद्धा तिने तपासून पाहिलं असावं. एवढं इंटेलेक्ट आणि एवढे इन्स्टिंक्ट त्यांचे स्ट्रॉंग असतात. तिने लगेच रातोरात ती पिल्लं हलवली होती दुसऱ्या जागी. वा. मला आणखी एक प्रश्न विचारायचा की बरेचदा मी आता मायाबद्दलचे हे किस्से मी ऐकलेले आहेत, ते खरे खोटे तुम्ही व्हेरीफाय करा, पण मॅन किलिंगचे किस्से आहेत. आता मॅन इटिंग आणि मॅन किलिंग ह्यातला एकतर फरक काय, आणि खरंच असे काही किस्से आहेत का, असं काही खरंच घडलं होतं का, खरंच तिने काही मॅन किलिंग केलं का किंवा इटिंग केलं होतं का? बरोबर, बिलकुल. मी नेहमी सांगतो की माया ही आपल्या सगळ्यांच्या आवडीची होती, आपल्याला प्रिय होती, आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण शेवटी ती एक वाघीण आहे, वाघीण होती. त्यामुळे तिच्याकडे त्याच दृष्टीने बघायला पाहिजे. आणि ती जंगलातली वाघीण आहे, तिच्या नॅचरल हॅबिटॅटमधली वाघीण आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की होय, तिने माणूस मारलेला आहे, आणि एक नव्हे तर 4 माणसांना तिने मारलेलं आहे. परंतु म्हणून ती मॅन इटर होती का, तर नाही. मॅन इटर वाघ किंवा मॅन इटर लेपर्ड जनरली जे असतात की जे आपल्या उपजीविकेसाठी माणसाला मारतात, अगदी मग हेरून मारतात, चेस करून मारतात, आणि त्याच्यावरच ते जगतात. आता कुठलाही प्राणी, कुठलाही टायगर मॅन इटर का होतो त्याची कारण मीमांसा कम्प्लिटली वेगळी आहेच, की तो आयदर म्हातारा झालेला असतो, इंज्युअर असतो, किंवा बऱ्याच दिवसामध्ये शिकार मिळालेली नसते, म्हणजे प्रे बेस तुमच्या जंगलामध्ये चांगला नसतो, अशी अनेक कारणं त्यामागे आहेत. मायाच्या बाबतीत तसं काही नव्हतं. त्यामुळे जे लोक असं बिंबवू इच्छितात की माया मॅन इटर झाली होती, तसं काही नव्हतं. अपघाताने घडलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या चारीच्या चारी केसेस आहेत, त्यांचंही पूर्ण तपशीलवार विवेचन मी या पुस्तकामध्ये केलेलं आहे, बेस्ड ऑन फॅक्ट्स. त्या वेळचे पंचनामे, पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स, जेवढे म्हणून ऑफिशियल डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत त्याच्यावर आधारित ते सगळं लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मला एक कॉमन धागा एकच मिळतो की या 4ही ठिकाणी झालेले जे हल्ले आहेत ते त्यावेळी आयदर माणूस तो बसून काहीतरी करत होता किंवा वाकून काहीतरी करत होता. आणि आपल्याला हे माहिती आहे की वाघ असेल किंवा लेपर्ड असेल, यांना बसलेला किंवा वाकलेला माणूस जर असेल तर त्यांना ते आपल्या छोट्या भक्ष्यासारखं वाटतं आणि म्हणून ते हल्ला करतात. पण अर्थात हे आपलं भक्ष्य नाही, त्यांना नंतर कळतच नसेल का, तर कळत असेल, मग तरी ते त्यांना का खातात, कारण ते शेवटी मांस आहे त्यांच्यासाठी, म्हणून ते त्यांना खातात. मायाच्या केसमध्ये तिने 1-2 केसेसमध्ये तिने मारलेल्या माणसाचे अवयव खाल्लेले सुद्धा आहेत. परंतु पुन्हा मी सांगतो की ते नॅचरल आहे, तिने ते मांस म्हणून खाल्लेले. चला आज माणूस मारूया,
म्हणून काही ती कुठे बाहेर पडली नव्हती. ठीक आहे. तिच्या अपघाताने तिच्या सानिध्यात माणूस आला आणि ते झालं. त्यामुळे तिला या प्रकरणात कुठेही दोष द्यावा असं मला वाटत नाही. चारही केसेसचं जर ॲनालिसिस केलं तर तिथे कुठेही तिच्याकडे दोषारोप ठेवावं असं मला वाटत नाही. प्रत्येक ठिकाणी माणसाची काहीतरी चूक झालेली दिसते. सर, मला माहिती आहे आपल्याकडे आज वेळ कमी आहे, तुम्हाला पुन्हा कामासाठी जायचं आहे, पण आज तुम्ही वेळात वेळ काढून जंगल एकोजच्या पॉडकास्टला आलात. मला जाता जाता फक्त तुम्ही CSR च्या ॲक्टिव्हिटीजबद्दल सुद्धा खूप ॲक्टिव्हली काम करताय. ताडोबामध्ये खूप सुंदर ॲक्टिव्हिटीज पुढे येऊ घातलेल्या आहेत. त्याबद्दल जरा थोडक्यात जर सांगू शकलात. बिलकुल बिलकुल. थँक्यू तुम्ही मला ती संधी दिल्याबद्दल. कारण कसं आहे की मायासारखी कुठलेही टायगर असू देत, अन्य कुठलेही प्राणी असू देत किंवा कुठलेही झाडं वनस्पती सगळं असू देत, या सगळ्यांचं रक्षण करणं, संवर्धन करणं ही मोठी खर्चिक बाब आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की सफारी किती महाग आहे ताडोबामध्ये विशेषतः. तर आपल्याला एक सफारी एवढी महाग वाटते, तर एक अख्खं 1700 स्क्वेअर किलोमीटरचं जंगल राखणं आणि त्यातल्या हजारो लाखो प्राणी पक्ष्यांची देखभाल करणं, संवर्धन करणं हे किती खर्चिक असू शकतं तुम्ही अंदाज बांधू शकता. आणि या सगळ्यासाठी निधी लागतो. तर तो निधी कुठून उपलब्ध व्हावा, तर तो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून निर्माण व्हावा याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. प्रत्येक टायगर रिझर्वचं, भारतातल्या प्रत्येक टायगर रिझर्वचं एक फाउंडेशन आहे. तसंच ताडोबाचं सुद्धा ताडोबा अंधारी टायगर रिझर्व कन्झर्वेशन फाउंडेशन असं फाउंडेशन आहे, ज्याच्या माध्यमातून ही सगळी कामं केली जातात. आता कामं काय असतात जी सामान्य माणसाला दिसत नाही. म्हणजे तुम्ही जंगलात एंटर केल्यानंतर तुम्हाला दोन्ही बाजूचं गवत कापलेलं दिसतं. ते आपोआप कापलं जातं काय? नाही, त्याच्यासाठी माणसं लावावी लागतात, त्याच्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. ते गवत का कापतो? तुम्हाला प्राणी छान दिसावेत हा त्याचा उद्देश नाही. ते गवत याच्यासाठी कापलं जातं की वणवा लागला तर इथून तिथे दुसऱ्या परिसरामध्ये तो पसरू नये याच्यासाठी ते असतं. जंगलाची राखण करण्यासाठी असतं, पण त्याच्यासाठी पैसे लागतात. वीड्स, तण ज्याला आपण म्हणतो, ते खूप आक्रमक प्रकार असतो आणि त्याच्यामुळे जे तृणभक्षी प्राणी आहेत त्यांच्या भक्ष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे ते वीड्स अक्षरशः हाती उपटावी लागतात आणि मग त्यांच्या जागी तृणभक्षी प्राण्यांना भक्ष्य म्हणून वापरता येईल अशा गवतांच्या जाती लावाव्या लागतात. हे आपोआप होत नाही, हे करावं लागतं आणि त्याच्यासाठी भरपूर मॅनपॉवर, भरपूर खर्च लागतो. अगदी प्रोटेक्शन आहे. समजा यांचं प्रोटेक्शन करायचं म्हटल्यानंतर तुमच्याकडे काही एक मिनिमम आयुधं लागतात. आमच्याकडे जंगलामध्ये संरक्षण कुठे आहेत मोक्याच्या ठिकाणी, तिथे माणसं 24 तास राहतात, जंगलावर पहारा ठेवतात. त्या माणसांना ते ग्रामस्थ असतात, लोकल लोक असतात, त्यांना काही एक पगार द्यावा लागतो, काही एक आयुधं द्यावी लागतात. जसं कुठे वणवा लागला तर तो विझवण्यासाठी आमच्याकडे ब्लोअर्स आहेत, ते लागतात. या सगळ्या प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागतात. ॲट द सेम टाईम मगाशी मी म्हटलं तसं की कम्युनिटीजला, लोकल कम्युनिटीजना बरोबर घेऊन आम्ही हे सगळं काम करतो. त्यामुळे त्यांच्यासाठीही काही गोष्टी कराव्या लागतात. उदाहरणार्थ शाळेमध्ये डिजिटल काही यंत्रणा बसवणं आहे, शाळेमध्ये काही पुस्तकं देणं आहेत, स्कॉलरशिप्स देणं आहेत, मुलांना सायकल्स देणं आहे. हे फक्त शाळेचं झालं. हेल्थ कॅम्प करणं लोकांसाठी. एका योजनेतून लोकांच्या घरी सिलेंडर पोचवले गेलेले आहेत की जेणेकरून त्यांनी लाकूड फाट्यासाठी जंगलात येऊ नये, जंगल तोडू नये किंवा वन्य प्राण्यांबरोबर संघर्ष होऊ नये. संवर्धनाचे खूप वेगळे वेगळे आस्पेक्ट्स आहेत, ज्याला तितकंसं ग्लॅमर नाही, टू बी व्हेरी फ्रँक, दुर्दैवाने. परंतु ते करावं लागतं सगळं आणि त्याच्यासाठी पैसा लागतो आणि तो पैसा आम्ही CSRच्या माध्यमातून उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करतो. सुदैवाने आपल्या भारतामध्ये, देशामध्ये खूप काही चांगल्या कंपन्या आहेत ज्या पुढे येतात, आम्हाला सपोर्ट करतात आणि त्यांच्या सपोर्टच्या बळावर आम्ही ही कामं करू इच्छितो. आणि ह्या कामांमुळेच आज जे तुम्हाला दिसतं की जंगल चांगलं राखलं गेलेलं आहे, वाघांची संख्या वाढलेली दिसत आहे, ती अशी आपोआप नाही वाढत. त्याच्यासाठी एफर्ट्स करावे लागतात आणि त्या एफर्ट्सना आम्हाला सहकार्य हवं आहे CSRच्या माध्यमातून. काही लोक फंड्स देतात, काही लोक सुयजी कुठलीही समस्या असेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल, तो सोडवायला आपल्याला आयदर मॅनपॉवर लागते किंवा आर्थिक बळ लागतं किंवा वेळ लागतो. माझं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही द्या. मी माझ्या बाजूला स्किल सेट आहे कम्युनिकेशनचं, लिहिण्याचं,
तर मी ते कंट्रीब्यूट करतो. बाकी मला फार शास्त्रीय माहिती नाही, मी काही कुठला सर्वे करू शकणार नाही किंवा जंगलामध्ये जाऊन गस्त घालू शकणार नाही. जे मी करू शकतो ते मी करतो. तर मला असं वाटतं की सामान्य माणसाने सुद्धा त्यांना जे शक्य आहे ते त्यांनी करावं. मोठ्या पातळीवर ज्यांना CSR फंडमध्ये डोनेशन करता येत असेल त्यांनी करावं, पण ज्यांना ते शक्य नाही त्यांनी निदान इको टुरिझम रिस्पॉन्सिबली करावं. तेवढं केलं तरी भरपूर आहे असं मला वाटतं. सर, मायाच्या गप्पा संपणार नाहीत. बिलकुल. ताडोबाच्या गप्पा संपणार आपण नाहीत. बोलत राहिलो तर 10 तास सुद्धा पुरायचे आणि नाही. माझी इच्छा आहे की तुम्ही पुन्हा या पॉडकास्टवर यावं. मला आवडेल, नक्कीच आवडेल. आणि आम्ही सुद्धा ताडोबात यावं. ह्या तुमचं स्वागत पॉडकास्टच्या आहे. निमित्ताने आम्ही ताडोबात जर कुठे आपण हे शूट करू शकलो तर तेही बिलकुल. आम्हाला आवडेल. ताडोबातल्या ह्या ज्या इतर ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या जनरली टुरिस्टना माहित बघायला नसतं. मिळत हो. नाहीत किंवा तिथे खरं तर बघायला मिळू शकतात पण त्यांना त्याच्याबद्दल माहिती मिळत माहिती नाही. नसतं. बरोबर. अशा काही जर ॲक्टिव्हिटीज आम्ही ह्या जंगल एकोसच्या माध्यमातून ताडोबातल्या प्रेक्षकांसमोर आणू शकलो तर तेही आम्हाला आवडेल. सो वी आर लुकिंग फॉरवर्ड टू इट. सर, अनेक मुद्दे आहेत, अनेक गोष्टींबद्दल मला प्रश्न पडलेत, पण जाता जाता तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे की कन्झर्वेशनचं काम आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट खूप ॲक्टिव्हली अनेक गोष्टी करत असतं, पण त्या बरोबरीने जी गावं आहेत आजूबाजूला, जंगलांच्या आजूबाजूला, कशा पद्धतीने सपोर्ट करतात किंवा काय अनुभव येतात त्यांच्याबरोबर काम करताना? आम्हाला ना सुयशजी बरीच लोक सांगतात की बरीच लोक सुचवतात की जंगलाला कुंपण का नाही करत. हो की नाही. तर आम्ही त्यांना सांगतो की आम्ही कुंपण केलेलं आहे, पण ते सोशल कुंपण आहे. ही जी 95 गावं आहेत त्या गावांमध्ये ग्रामस्थ हेच जंगलाचं कुंपण आहे. ते तुमच्याबरोबर कन्झर्वेशनच्या प्रोसेसमध्ये असतील तर तुम्हाला मग वेगळ्या कुंपणाची गरज नाही. कसं की गावाच्या बाहेरचा एखादा माणूस गावामध्ये दिसू लागलेला आहे तर तुम्ही बरोबर अलर्ट झालं पाहिजे हे त्या ग्रामस्थांना माहीत असायला पाहिजे. तरी हा गावात आपल्या गावचा नाही आहे, हा इथे का फिरतोय, हा कशावर पाळत ठेवतोय का, आणि मग त्यांनी वनविभागाला तशी खबर दिली पाहिजे. हे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. किंवा गावात वाघ येणं हे कॉमन आहे तसं, पण मग आपण पॅनिक नाही झालं पाहिजे, त्या वाघाला त्रास नाही दिला पाहिजे, तो त्याच्या रस्त्याने निघून जाईल, वनविभागाला वेळेवर कळवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे कन्झर्वेशनच्या प्रोसेसमध्ये सहभागी होणं. कोणी तुम्हाला लाखो करोडो रुपयांची लाच देत असेल जंगलाचं नुकसान करण्यासाठी किंवा शिकारी करता, तर त्या आमिषाला बळी न पडणं म्हणजे कन्झर्वेशनमध्ये तुम्ही सहभागी होताय. मला सांगायला तुम्हाला खूप आनंद वाटतो की यावेळच्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की यावेळी फ्लॉवरिंग झालं कंप्लीट बांबूला, आणि बांबू जेव्हा फुलावर येतो तेव्हा तो मरतो. ताडोबात सबंध बांबूच्या जेवढी म्हणून बेटं आहेत ती सगळी मरून गेली, सुकून गेली. आणि सुकलेला बांबू म्हणजे आगीला आमंत्रण. तसंही उन्हाळ्याचा काळ म्हणजे अत्यंत कसोटीचा काळ असतो, कारण वणव्याची शक्यता खूप जास्त असते आणि एक ठिणगी हजारो हेक्टर जंगल बर्बाद करू शकतं. आणि ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे की वाईल्ड लाईफसुद्धा त्याच्यामध्ये होरपळलं जातं. तर यावर्षीचा उन्हाळा खूप खडतर होता, आमच्यासाठी खूप चॅलेंज होतं ताडोबाकरता. परंतु मला सांगायला आनंद वाटतो की अगदी तुरळक घटना वगळता कुठलीही मेजर फायरची नोंद झाली नाही. याच्यामध्ये डिपार्टमेंटचं अलर्टनेस हा मुद्दा आहेच, त्याच्याबद्दल काही संशय नाही. परंतु स्थानिकांनी केलेलं सहकार्यसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आपण इतिहास जर बघितला कुठलाही अगदी, तर बऱ्याचदा असं दिसलेलं आहे की वणवा हा नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. जास्तीत जास्त केसेसमध्ये तो मानवनिर्मित आहे. नैसर्गिकरित्या वणवा लागायला खूप अत्युच्च कोटीचं तापमान यावं लागतं आणि तेव्हा तो नैसर्गिक वणवा लागतो. बऱ्याचदा बेजबाबदारपणे टाकलेली ठिणगी असते आणि बऱ्याचदा ती जाणीवपूर्वक टाकलेली ठिणगी असते. त्याची कारणमीमांसा त्यांची वेगळी असते. तुमच्या प्राण्याने माझं नुकसान केलं किंवा माझ्यावर कोणीतरी कारवाई केली वगैरे वगैरे काही कारणं असू शकतात, किंवा कुठल्या तरी नशेतही काहीतरी करतात. परंतु तसं न होणं किंवा तशा घटना अगदी तुरळक असणं हे मला वाटतं कम्युनिटीला सोबत घेऊन केलेल्या कन्झर्वेशनचं यश आहे. म्हणून मी म्हणतो की आम्हाला
त्या कुंपणाची गरज नाही, ह्या सोशल कुंपणाची जंगलाला गरज आहे आणि त्याच्यासाठी त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं की हे जे मॉडेल आहे ताडोबाचं, इन्क्लुझिव्ह मॉडेल याला मी म्हणतो, की तुम्ही कम्युनिटीज, लोकल कम्युनिटीजना सोबत घेऊन त्यांना इन्क्लूड करून कन्झर्वेशन करताय, हे मॉडेल मला खूप सस्टेनेबल वाटतं आणि इतर ठिकाणीही त्याची पुनरावृत्ती करता येईल असं मला वाटतं, जेणेकरून सगळीकडे लोकांचा सहभाग संवर्धनामध्ये वाढेल आणि मग वाघ काय इतर सगळ्याच स्पीशीज चांगल्या पद्धतीने फ्लरिश होऊ शकतील. विशेषतः वाघाच्याबद्दल बोलायचं याच्यासाठी की वाघांची संख्या खूप वाढलेली आहे आणि जंगल काही तेवढं वाढलेलं नाही. आत्ता अलीकडे मला वाटतं महिन्याभरापूर्वी जो फॉरेस्ट सर्वे आला त्याच्यामध्ये चांगली न्यूज आहे की भारताचं फॉरेस्ट कव्हर जे आहे ते वाढलेलं आहे, परंतु तेवढ्या प्रमाणात नाही जेवढ्या प्रमाणात टायगरचं पॉप्युलेशन वाढलेलं आहे. मग त्यांना राहायला जागा कुठं आहे? तुम्हाला माहिती आहे की टायगर हा एक हायली टेरिटोरियल प्राणी आहे, त्याला स्वतःची विशिष्ट टेरिटरी पाहिजे. मग अशा प्राण्याला द्यायला तुमच्याकडे टेरिटरी पाहिजे. तर आम्ही एक नॅचरल कन्झर्वेन्सी नावाचा एक प्रोजेक्ट राबवतो, ज्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना काय म्हणतो की बाबा अरे तुझ्या शेतीतून किती उत्पन्न असं तू काढतोस? एकतर ती विदर्भाची शेती, पाण्याचा अभाव असलेली शेती आणि केवळ पावसाच्या पाण्यावर चालणारी शेती, तर तू किती उत्पन्न काढतोस? जंगलाला लागून तुझी शेती आहे, बाकी सगळे धोके आहेत, वन्य प्राण्यांमुळे नुकसान होणारं वगैरे ते आहे. त्यापेक्षा तू तुझी शेती पडीक ठेव, तिकडे नॅचरली जंगल ग्रो होऊ दे, वर्षाचे पैसे आम्ही तुला देतो. याने काय होईल? विन विन सिच्युएशन. तुला वर्षाला तुझे पैसे मिळणार, जे शेती करून राबून मिळत नाहीत त्याच्या काही पट जास्त तुला पैसे मिळतील. ॲट द सेम टाईम वाघांना आणि इतर प्राण्यांना ॲडिशनल जंगल पॅच मिळेल. हे असेच जंगल पॅच वाढत राहिले तर आपलं जंगल वाढेल आणि मग हा अधिवाससुद्धा वाढेल. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक पॅच हा एक कॉरिडॉर आहे दुसऱ्या जंगलाला जोडणारा. आणि आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आपल्या देशाचं हे की आपल्या मोठ्या मोठ्या जंगलांना जोडणारे कॉरिडॉर अस्तित्वात नाहीत. तर ते कॉरिडॉर या निमित्ताने हळूहळू बनतील असाही एक प्रयत्न आहे. पाहायचं कुठवर जाता येतं, पण मूळ मुद्दा हाच की लोकांचा सहभाग. आणि मला सांगायला आनंद होतो की आम्हाला ॲटलिस्ट ताडोबामध्ये तरी खूप मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग या सगळ्या कन्झर्वेशन प्रोसेसमध्ये आहे. म्हणूनच आज ताडोबा जिथं आहे तिथे पोचू शकला आहे. सर, मायाबद्दल एक पुस्तक तुम्ही लिहिलं आहे, जे फार सुंदर आहे, ज्या निमित्ताने खरं तर आज आपण भेटलो, पण त्याबरोबरीने फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या कामाबद्दल खूप चांगल्या पद्धतीने स्पष्ट शब्दात तुम्ही माहिती दिली. त्यासाठी खूप खूप मनापासून आभार. आणि आज जंगल एकोसच्या पॉडकास्टवरती तुम्ही आलात ह्या गोष्टीबद्दल बोलायला, ह्यासाठी एकतर मनापासून थँक्यू. आमची सगळी टीम असाच प्रयत्न करत असते की निदान या निमित्ताने लोकांमध्ये थोडासा अवेअरनेस जनरेट व्हावा, लोकांमध्ये जी मिसअंडरस्टँडिंग्ज आहेत किंवा मिसकन्सेप्शन्स आहेत त्या थोड्याशा ह्या निमित्ताने क्लिअर व्हाव्यात आणि त्यांना वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू पण कळावा की फॉरेस्ट डिपार्टमेंट नक्की काय करतं आहे. किंवा जेव्हा ताडोबासारखं नाव डिस्कस केलं जातं, सगळ्यांच्या तोंडात ताडोबाचं नाव असतं. आजकाल तर ताडोबा इज द हॉटस्पॉट फॉर टायगर सायटिंग असं म्हणतात, पण त्याच्या मागे बाबा काय काय घडत असतं. एक वाघिणीला बघायला तुम्ही गर्दी करता, पण तिच्या पण मागे काहीतरी इतिहास आहे, त्याच्या आजूबाजूला अनेक गोष्टी आहेत, अक्षरशः हजारो लोकांचं काम असतं. अशा इतर इतक्या छोट्या छोट्या आणि इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्याकडे लक्ष वेधलं जावं. त्यासाठी तुम्ही जे काम करताय ते खूप महत्त्वाचं आहे. कारण अशा पद्धतीची पुस्तकं जर यायला लागली आणि ती वाचायला मिळायला लागली वाचकांना, तर आय एम शुअर त्यांनासुद्धा असं बरंच मटेरियल मिळेल जे इतर कुठल्याही पुस्तकांमध्ये सापडणार नाही, जे इतर कुठल्याही चॅनल्सवरती सापडणार नाही. सो सर, थँक्यू सो मच आज तुम्ही इथे आलात त्यासाठी. आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट एपिसोड. आपण लवकरच नवीन एपिसोड करू. एक होती मायाचं इंग्लिश व्हर्जन पण येत आहे. बिलकुल. सो त्यावेळेला त्या इंग्लिश व्हर्जनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण नक्कीच बोलू, कारण मला माहिती आहे की त्याचं काम जोरात चालू आहे इंग्लिश व्हर्जनचं. आणि ती कॉपी जेव्हा येईल तेव्हा आपण वाटल्यास पुन्हा भेटूया. ताडोबात आम्ही नक्की येऊन तुम्हाला स्वागत आहे. भेटू. पण आज तुम्ही इथे आलात त्यासाठी नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमची जंगल एकोसची संपूर्ण टीम यांच्या वतीने तुम्हाला हे
छोटीशी थँक्यू सो भेटवस्तू. मच. आणि आमचे गिफ्टिंग पार्टनर आहेत महुआ स्टोअर, त्यांच्यातर्फे हा टी शर्ट त्यांनी पाठवला आहे. त्यांची इच्छा आहे की तुम्ही तो टी शर्ट काढून सगळ्यांना दाखवा काय डिझाईन आहे. महुआ स्टोर्सतर्फे दिलेलं हे टी शर्ट आहे, अत्यंत सुंदर. आणि इथे बघा वाघाची छबी याच्यावर दिसते आहे, खूपच सुंदर आहे. थँक्यू व्हेरी मच सुयशजी, थँक्यू सो मच. थँक्यू. जंगल एकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.